तामसिक विद्या इतकी सोपी नाहीये, पूर्ण आयुष्य जावं लागतं. अरे मी तर सेवा करायला लागलो 4 दिवस झाले, मला असं वाटतं मागे कोणतरी उभं आहे. तुम्हाला मग तामसिक करायचं आहे किंवा त्याची साधना करायची, तर त्याच्यासाठी तुम्हाला गुरु आवश्यक आहे. महाकालीची साधना कोणी करायला पाहिजे? मग शनी 7.5 असू दे, शनीची महादशा असू दे, शनीचे ढय्या असू दे, मग अशाला आम्ही सांगतो तुम्ही महाकालीची उपासना करा. जर ती उपासना जरी केली तिची, तर आपल्याला तिचं म्हणतात ना भरभरून सगळं काही मिळतं. तरी आम्हाला सुसाईड थॉट येतं. शनीची महादशा आली किंवा 7.5 आली की म्हणतात राजाचा रंकाच्या राजा पण म्हणतो. देवीसाठी बळी द्यावा लागतो. खरं आहे, देवी खरंच बळी मागते. इव्हन आज कामाख्याला तुम्ही गेला तर तरी आजही थोडंसं भीती किंवा थोडंसं म्हणतात ना थोडंसं जागृत अवस्थेतच राहायचं. असं म्हटलं जातं की लहान मुलांना सुद्धा तंत्र येतं तिकडे. तांत्रिक नेहमी चुकीच्याच गोष्टींसाठी त्यांची तंत्रविद्या वापरतात का, की काही तांत्रिक समाज कल्याणासाठी काही करू शकतात? जर माझं काम सात्विकरित्या पण होत आहे तर मी उगाच तामसिक कशाला जाऊ. कशी करायची साधना उपासना? कुठल्याही धर्मात कुठल्याही शास्त्रात आपलं बळी हा प्रथा नाहीच आहे. ते गुप्त नवरात्रीमध्ये मग काय साधना करतात, का साधना करतात गुप्त नवरात्रीमध्ये? आजपासून आपण सर्व एका अतिशय खास सिरीजला सुरुवात करणार आहोत. पुढील वेगवेगळ्या 10 भागांमध्ये आपण दशमहाविद्यामधील प्रत्येक देवीवरती एक सविस्तर पॉडकास्ट करणार आहोत. आणि आजचा आपला पहिला भाग आहे, ज्याचा विषय आहे माता महाकाली आणि दशमहाविद्यांचा परिचय. आजकालची युवा पिढी फक्त वरवरची भक्ती न करता अध्यात्माच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण जेव्हा तंत्रविद्या किंवा दशमहाविद्या कानावरती पडते, तेव्हा सामान्य माणसाच्या मनामध्ये आधीच भीती निर्माण होते आणि यालाच थेट लोक काळी जादू, बळीप्रथा किंवा स्मशानभूमीशी जोडतात. पण खरंच तंत्राचा उद्देश हाच आहे का? महाकाली, तारा, भैरवी, बगलामुखी देवी यांसारख्या 10 उग्र आणि रहस्यमय देवी नेमक्या कोण आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यात दशमहाविद्यांचा काय प्रभाव पडू शकतो? आपण काय काय गोष्टी हासिल करू शकतो? पैसा, आरोग्य, रिलेशनशिप या सगळ्या गोष्टी आपण या महाविद्यांचा वापर करून कशा प्रकारे मिळवू शकतो? आज भेटणार आहोत ॲस्ट्रो वास्तुतज्ञ स्पिरिच्युअल गुरु रुपल मॅडम यांच्यासोबत. तुम्हाला देखील तुमच्या आयुष्यामध्ये दशमहाविद्या वापरून चमत्कार करायचे असतील तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पहा. रुपल मॅम नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या खास पॉडकास्ट सिरीजमध्ये. आपण 10 वेगवेगळ्या ज्या देवी आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहोत. दर्शन महाविद्याबद्दल आपण या सिरीजमध्ये बोलणार आहोत. मला सगळ्यात पहिल्यांदा तुमचे स्वागत करायचं बोल मराठी पॉडकास्टवरती. आणि एक पहिला प्रश्न, बेसिक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की दर्शन महाविद्या म्हणजे नेमकं काय, त्याची सुरुवात कशी झाली होती, त्याबद्दल थोडंसं मला आणि प्रेक्षकांना सांगा. आता दशमहाविद्या म्हणजे काय ना, ह्या विद्या आहेत. आता कोणी जर बघितलं तर असं वाटेल की ही देवी आहेत. ऍक्च्युअली त्या देव्या नाहीत, त्या एनर्जी आहेत. म्हणजे आता दशमहाविद्यामध्ये 10 देवी आहेत, म्हणजे अशा बऱ्याच देव्या आहेत है ना. आता प्रत्येक देवीमध्ये त्यांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे है ना. त्या वैशिष्ट्यांवरती ते रूप बनलेलं आहे है ना. हे रूप आपण बनवली, पण ते त्यांच्यामधलं एक वैशिष्ट्य आहे. आणि जर दशमहाविद्याचा आपल्याला आपण सुद्धा आत्मसात जेव्हा करतो तर ते आपण ते रूप आपण आत्मसात नाही करत, तर त्या देवीमध्ये त्या विद्या आपण म्हणून दशमहाविद्या म्हणतो. मग ती विद्या आपण आत्मसात करतो. त्या विद्येला स्वरूप दिलेलं आहे देवी स्वरूपात. मुळात ती विद्या आहे. सुदर्शन महाविद्या आहे ही. मग या देवीचं यांच्याशी कसा संबंध आहे? देवीचा संबंध खूप मोठा आहे, कारण की बघायला गेलं तर शिव आणि शक्ती हे एकत्र आहेत. जिथे शिव आपण म्हणू की ते काम करू शकते का नाही, तर तिथे शक्तीची गरज आहे. विना शिव शक्ती विना पण ते शव आहेत. तसंच इव्हन आपण सुद्धा प्रत्येकामध्ये देवी तत्व, शिवतत्व हे आहे आपण असं म्हटलं जातो. तर आपल्यामध्ये सुद्धा, माझ्यामध्ये पण शिवतत्व आहे, माझ्यामध्ये सुद्धा शक्तितत्व आहे है ना. मग हे तत्व म्हणून आपण काम करतो, जे दशमहाविद्यांमध्ये आपल्याला ते आत्मसात करून घेता येतं. बर, मग आता एवढ्या सगळ्या देवी आहेत, आपल्या 10 देवी आहेत. मग याच्यापैकी कोणत्या व्यक्तीने कोणत्या देवीची साधना करायला पाहिजे, उपासना करायला पाहिजे, ते कसं ठरवायचं? ॲक्च्युली हा प्रश्न खूप चांगला विचारला की बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपण काही पॉडकास्ट बघतो किंवा काही देव्यांचं बघतो. दशमहाविद्यात बगलामुखी बघतो, मा काली बघतो, मा ताराचं बघतो, मा त्रिपुर सुंदरीचं बघतो, बऱ्याच वेळा मा मातंगीचंही बघतो. पण जरूर नाही की आता एखादी व्यक्ती, समोरची व्यक्ती जर बगलामुखी करते देवीचं साधना, तर मीही तीच करायला पाहिजे. कारण की जेव्हा आपण साधना करायला सुरुवात करतो ना,
तेव्हा मी नाही ठरवत की मी कुठली देवी निवडायची आणि कोणाची साधना करायची. हे ते देवी तत्व जे आहे ना ते स्वतःच आपल्याला निवडत असतं की ही कुठली साधना करणार. फॉर एक्झाम्पल आता मी जेव्हा माझी अध्यात्माची जेव्हा जर्नी स्टार्ट केली तेव्हा दत्त महाराजांकडून स्टार्ट केली. माझे पहिले गुरु माझी आई होती, तिने दत्त महाराजांचा मला मंत्र दिला. मग दत्त महाराजांचं करता करता नाथ संप्रदाय म्हणा, जे आज खूप म्हणतात शाबरी मंत्रावरती त्यांनी कवित्व निर्माण केलं. दुसरी गोष्ट जर आपण बघायला गेलो तर स्वामी समर्थ महाराज, मी स्वामी समर्थांची खूप मोठी सेवेकरी आहे. तर स्वामींबद्दल जर तुम्ही विचार केला तर स्वामी जेव्हा प्रकट झाले त्याच्यानंतर ते कलकत्त्याला काली देवीला भेटायला गेले. का तर स्वामी महाराजांना सुद्धा शक्तीची गरज होती, है ना. आपण जसं म्हणतो शिवाला जशी शक्तीची गरज आहे तसं स्वामींना सुद्धा शक्तीची गरज होती, म्हणून ते तिथपर्यंत पोहोचलेच. तसंच स्वामींचं करता करता, हनुमान दादांचं करता करता, ह्या सगळ्या गोष्टी करता करता देवीचं करायला लागले. 15-16 वर्ष झाले मी देवीचं करते. जसं दुर्गा सप्तशती म्हणा की आई भगवतीचं म्हणा, माझी कुलदेवता तुळजाभवानी आहे म्हणा, तर तुळजाभवानी म्हणजे अशा प्रत्येक देवीचं आपण सेवा करत 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 इथपर्यंत पोचलो. आज मी दशमहाविद्यावरती पण माझी साधना चालते. मा काली म्हणा, मा तारा म्हणा, मा त्रिपुरा सुंदरी म्हणा, या हळू स्टेप बाय स्टेप मी सेवा करत गेले. ठीक आहे, आता मी साधक आहे, मला काही गोष्टी आहे, माझा फील्ड पण तीच आहे, मी मला अध्यात्म आहे, मला अध्यात्मात खूप रुची असल्यामुळे मी अध्यात्मामधलाच विचार करते. आता सामान्य जनतेला जर त्यांची देवी निवडायची असेल तर ते काय करतील, त्यांनी एक जी देवी म्हणजे महाकाली आहे, दशमहाविद्यामध्ये महाकाली सर्वात श्रेष्ठ आणि पहिली मानली जाते देवी, है ना. मग त्या देवीचं त्यांनी करायला सुरुवात करावी आणि ती करता करता त्यांना प्रार्थना ही करायची की कुठली महाविद्या मी आत्मसात करू शकतो. कारण की दशमहाविद्या आहे ना उग्र फॉर्म आहे, उग्र देवी आहे, असं शांततेचं प्रतीक नाही पण ते उग्र आहे. उग्र का म्हणतो उग्र आपण म्हणतो ना, कारण की त्याच्यामध्ये 2 प्रकारचे विद्या असतात. दशम महाविद्यामध्ये ते तांत्रिक विद्या असते आणि एक सात्विक विद्या असते. म्हणजे सात्विक आणि तांत्रिक ह्या 2 विद्या येतात. सात्विक म्हणजे शुद्ध भक्तीने केलेली सेवा. ओके. तांत्रिक विद्या म्हणजे जे आपण ते म्हणतात ना की आपण ऐकलं असेल अघोरी आहेत किंवा बाहेरच्या ब्लॅक मॅजिक वर आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, किंवा आपण बलिप्रथा ऐकली असेल तर ती सगळी प्रथा ही तांत्रिक मध्ये येते. आणि सात्विक मध्ये काय असतं ना, शुद्ध भक्ती, नामस्मरण करतो आपण, चालीसा वाचतो आपण, देवीचा जप करतो आपण, त्यांची पूजा करतो, साधना करतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आता महाकालीचं जर म्हटलं तर आपण जेव्हा साधना करतो तेव्हा सुरुवातीपासून बीजमंत्रापासून सुरुवात करतो. मग ती साधना कशी करायची, काय करायचं, त्यावेळेला कसं बसायचं, काय करायची, कशी उपासना सुरू करायची, मग हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं. सहज जाऊन मी साधना करेल असं नसतं. त्या साधना करण्याच्या आधी पहिलं त्याचं योग्य नियोजन कसं आहे, कसं करायचं, ती देवी मी आत्मसात करू शकते का, मग तिला साकडं घालायची की माझी देवी मला जी कुठली आहे ती तिथपर्यंत तुम्ही पोचवा, मग ती ऑटोमॅटिकली आपल्याला ती तिथपर्यंत पोचवते. बरोबर. म्हणजे महाकालीची साधना आपण सात्विक पण करू शकतो आणि तांत्रिक पण करू शकतो. दोन्ही प्रकारे ती प्रसन्न करता येते, साधना आपली करता येते. मग ते कसं ठरवायचं की मला कुठल्या साधनेचं जास्त स्वतःसाठी चांगलं असेल? बऱ्याच वेळेला बघा 2 प्रकारची व्यक्ती असते, ज्याला निगेटिव्ह गोष्टी खूप आवडत असतात. आपण बघतो ना प्रत्येकामध्ये सात्विक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा असते. तर एखाद्या व्यक्तीमध्ये नकारात्मक ऊर्जा खूप जास्त असते की ती नकारात्मक जी ऊर्जा असते ना ती सुद्धा आपल्याला आत्मसात करण्यासाठी आपल्याला ती ऊर्जा ना ऑब्झर्व करावी लागते आपल्या बॉडीमध्ये. जर ती ऊर्जा असते मग तशी पद्धती असते. आणि प्लस आपल्या मागच्या जन्मापासून आपण काही ना काही पूजा, सात्विक पूजा किंवा नकारात्मक म्हणजे तांत्रिक विद्या, तामसिक म्हणा किंवा अघोरी विद्या कुठल्याही आपण जन्मात केलेली असते. मग ते पुढे जाताना सारखं मग आपण त्या तंत्रविद्येकडे जातो, मग तामसिक विद्येकडे जातो, है ना. तामसिक विद्या इतकी सोपी नाहीये, खूप कठोर परिश्रम करावे लागतात, खूप काही त्याग करावं लागतं, खूप काही म्हणतात ना म्हणजे साधी हे नाहीये, सहजासहजी ते पटकन आपण नाही आत्मसात करू शकत. त्याला खूप विद्या, खूप वेळ, खूप काही गोष्टी, पूर्ण आयुष्य जावं लागतं, तेव्हा जाऊन ती विद्या आत्मसात होते. आणि सात्विक मध्ये असं असतं की आपण जसं नॉर्मल घरात पूजा पाठ करतो, जप करतो, माळ करतो रेग्युलर, आई मला कवच निर्माण करून माझं म्हणजे ना आपल्याला सपोर्ट लागतो, मग त्याच्यासाठी ते सगळं देवी आपल्याला संरक्षण करत असते. बरोबर. मला तुम्ही म्हटलं की 10 देवी आहेत, त्यातली पहिली देवी आहे महाकाली. मला महाकालीची काय कथा आहे, त्यांचा जन्म कसा झाला होता, त्यांचं उद्देश काय होतं, ती कथा काय तरी सांगा ना मला. आता महाकालीची म्हणण्यापेक्षा आपण ना आणखीन 1-2 कथा आहेत. एक तर असं आहे की दशमहाविद्यांची उत्पत्ती झाली कशी, है ना. आता दशमहाविद्यांची उत्पत्ती कशी झाली तर तुम्हाला माहिती असेल किंवा प्रेक्षकांना सुद्धा माहितीच असेल की दक्ष प्रजापतीने जेव्हा हवन मोठं यज्ञ तयार केलं त्यावेळेला भगवान शिवांना आणि माता सतीला
इन्व्हिटेशन नव्हतं दिलं, आमंत्रण केलंच नव्हतं. बर. त्याच्यामुळे भगवान शिव बोलत होते की आपल्याला जायचं नाहीये, पण माता सती खूप हट्ट करत होत्या की नाही आपल्याला जायचंय म्हणून, पण ते काही केलं ऐकतच नव्हत्या. मग ते म्हणलं की असं जाऊ नये. पण मग त्यावेळेला काय झालं ना, ते उग्र फॉर्म त्यांच्यामध्ये ते जागृत झालं. आणि जेव्हा भगवान शिव तिथून उठून जात होते तेव्हा प्रत्येक 10 दिशांनी देवीने अडवलं. म्हणतात ना की मग ते 10 दशमहाविद्याच्या प्रत्येक एनर्जी तिकडे फॉर्म आहे ना, ते क्रिएट झाली. मग मा काली, मा तारा, मा मातंगी, मा त्रिपुर सुंदरी. मग तिचं म्हणणं असं होतं की मी पण एक देवी आहे ना, मी पण एक आहे. ते त्यांच्यामध्ये ती एक त्यावेळेला जागृत झालं की मी पण आहे तर मी जाऊ शकते, मी पण एक आई आहे, है ना, असं. आणि त्याच्यामुळे ते विद्यातले जे देवे आहेत त्यांची हे झाली, निर्मिती झाली. 10 दिशेला 10 देव्यांची निर्मिती झाली. कारण की प्रत्येक दिशेला अडवलं ना, जात होते ते उठून, ते ऐकतच नव्हते ना शिव भगवान. म्हणून मी तिथे निर्मिती केली, हा माझ्यात पण काहीतरी आहे, मी जाऊ शकतो. ही एक आहे कथा. दुसरी कथा त्याच्यामधली, जेव्हा महाकाली आपण म्हणतो की तिची उत्पत्ती खास करून कशी झाली, म्हणजे आधी उत्पत्ती झालीच होती पण पुन्हा तिला प्लॅटफॉर्मवर आणायचं होतं. तर पहिल्यांदा प्लॅटफॉर्मवर कसं, मग ते मोठमोठे राक्षस त्यावेळेला होते, चंड मुंड म्हणा. आणि सर्वात मोठा एक राक्षस जन्माला आला, त्याचं नाव होतं रक्तबीज. रक्तबीजाचा पहिला जन्म होता. त्या जन्मामध्ये त्यांनी कठोर परिश्रम करून खूप काही आपलं आराधना केली परमेश्वराची आणि त्याला फळ मिळणार होतं. पण भगवान इंद्रांनी काय केलं, त्याचं मस्तक छाटलं. त्यामुळे काय, पण त्याची ती तीव्र भावना होती की मला देवाकडून चांगलं मला हे पाहिजे, म्हणजे खूप मोठ्या लेवलचं वरदान पाहिजे, है ना. साहजिकच राक्षस आहे म्हटलं, ते अमरत्वाशिवाय दुसरं काही मागू शकत नाही. तर त्यांनी ते अमरत्व मागितलं, म्हणजे असं त्यांचं होतं. पण ते त्यांनी दुसरा जन्म जेव्हा घेतला तर तेही त्यांच्यामध्ये होतं, मला काहीतरी चांगलं मोठं वरदान हवंय. मग ते वरदान करता पुन्हा त्यांनी ती दुसऱ्या जन्मामध्ये सेवा सुरू केली. मग त्यावेळेला त्यांना वरदान मिळालं की तू मृत्यू होऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं जिथे माझा रक्ताचा थेंब पडेल तिथे माझी पुन्हा उत्पत्ती होईल आणखी, है ना. आता एक मी आहे ऑलरेडी, आणि माझे जर 2 रक्ताचे थेंब पडले तर 2 परत 4 पडले तर 4चे 5 होणं, असं. मग ते वाढतच जाणं संख्येने, म्हणजे एवढी उत्पत्ती पाहिजे. मग ते त्याला वरदान दिला. ते वरदान दिलं तर ते वरदान होतं परमेश्वरातले सगळे देव कंटाळलेले होते, कारण की त्याचा उन्माद खूप चालू होता. तर मग आता करायचं काय, तर पहिला कुठे गेले, भगवान शिवांकडे, की आता काय करायचं. मग तेव्हा भगवान शिवांनी महाकालीला आवाहन करून की आई, म्हणजे या शक्तीची आता नीड आहे, तर त्यांना आवाहन करून मग रक्तबीजाचा त्यांनी वध केला. रक्तबीजाचा वध करताना तुम्ही बघत असाल ना की महाकालीचं तुम्ही स्वरूप जर बघितलं तर जिव्हा बाहेर आहे, लाल आहे, हातामध्ये हे आहे, वाडगा आहे बघा तो, है, त्याला आपण नरमुंडचं हे म्हणतो, है ना. तर खोपडी पण म्हणतात काही लोक, है ना. मग ते आहे कारण की बघा ना, जेव्हा ते रक्तबीजाचा संहार करत होते तर एका हाताने तलवाराने तर मारतच होते, तर जिथे जिथे रक्त पडत होतं तिथे ते आपला हात पुढे करून ते रक्त त्याच्यामध्ये साठवत होते आणि पिऊन टाकत होत्या. पिता पिता सुद्धा जिव्हा पण लाल झाली त्यांची, म्हणून जीभ त्यांची लाल आहे. दुसरी गोष्ट जर बघितली त्याच्यामध्येच, मग तसं करता करता त्यांचा संहार झाला शेवटी आई भगवती. आणि ती एनर्जी तशीच राहिली. ती एनर्जी तशीच राहिल्यामुळे काय झालं की देवीला कळत नव्हतं, मग त्यांना थांबवणार कोण, कारण की त्यांनी संहार नॉर्मल सगळ्या गोष्टीचा पण स्टार्ट केला. मग अशा वेळेला भगवान शिवानी काय केलं, त्याच्या पायाखाली झोपले होते आणि त्यांचा पाय जेव्हा भगवान शिवांच्या छातीवर पडला तर त्यांनी ती जिव्हा बाहेर काढली. मग ते स्वरूप महाकालीचं आजही आपण फोटोमध्ये बघतो. खाली भगवान शंकर आहे, किंवा मंदिरात पण बघतो, खाली भगवान शंकर आहेत, त्यांच्या छातीवरती हृदयावरती पाय आहे आणि जीभ बाहेर आहे. जीभ बाहेर आहे ते काय ना, म्हणजे पूर्ण शॉक झाले ते, अरे आपण म्हणतो ना की अरे काय केलं मी. मग त्या प्रतिमेत ती मूर्ती म्हणजे स्थापित झाली, है ना. मग तसा त्यांचा जन्म, त्यांची उत्पत्ती तशी झाली महाकालीची. महाकालीचे मंदिर कुठे कुठे आहेत भारतामध्ये? महाकालीचं मंदिर तुम्ही बघा ना, कलकत्त्याला पण आहे. आता बऱ्याच ठिकाणी भरपूर मंदिरं झालेली आहेत, जसं म्हणतात ना की उपमंदिरं पण झाली आहेत सगळीकडे. तर प्रत्येक शहरामध्ये कुठे ना कुठेतरी एक मोठं मंदिर महाकालीचं असतंच, है ना. पण मेन जे आहे ना ते कलकत्त्याचं मंदिर आहे, कलकत्त्याची महाकाली आहे. मग आता मला हे सांगा की महाकालीची साधना कोणी करायला पाहिजे? महाकालीची साधना बघायला गेलं ना की असं नाही की सामान्य गृहस्थांनी करू नये, करू शकतात. पण जनरली आपण म्हणतो की घरामध्ये फोटोही नाही लावत. हा बरोबर आहे ना, तर ते का? ऍक्च्युली कसं माहितीये का की तो जो फोटो आहे ते संहार करतानाचा तो फोटो आहे. महाकालीचा जीभ बाहेर आहे, रागात आहे ना, खूप राग आहे, प्रचंड राग आहे. पण त्याच्या जागी तुम्ही मा दुर्गेचा सौम्य रूपातला फोटो लावू शकता, देवीचा, बरोबर, है ना.
तो फोटो तुम्ही ठेवू शकता. असं नाही की देवीचा फोटो ठेवू शकत नाही, कारण की ती शेवटी आई आहे, आई आहे. है ना. आईला हृदय आहे, मन आहे. आईने जो संहार जरी करायला गेला, ते रूप जरी धारण का केलं, त्यांच्या लेकरांना त्रास होतो ना म्हणूनच ते रूप धारण बरोबर. केलं. त्याच्यामुळे आई ही तुम्ही त्या रूपात हे करू शकता, पण घरामध्ये तसा फोटो नाही लावू शकत. सौम्य रूपातला तुम्हाला जो फोटो मिळेल ना, तो तुम्ही महाकालीचा सौम्य रूपातला फोटो लावू शकता. आणि साधना करत असताना तुम्ही त्यांचं मंत्र, बीज मंत्राचं तुम्ही नामस्मरण करू शकता. परत लाल आसन घेऊ शकता. त्यांना लाल म्हणतात ना, लाल वस्तूंचं त्यांना प्रसाद ठेवू शकता. लाल फुल त्यांना वाहू शकता, ते त्यांना आवडतं. म्हणजे लाल गोष्टी सगळीकडे आल्या. रुद्राक्षाची माळ घेऊन त्याच्यावरती आपण जप करू शकतो, है ना. मग असं करून तुम्ही घरच्या घरी तुम्ही उपासना सुरू करू शकता. पण जर तुम्हाला हे सात्विक झालं, नॉर्मल आपण जसं देवीचं करतो तसं. पण जर तुम्हाला मग तामसिक करायचं आहे किंवा त्याची साधना करायची, तर त्याच्यासाठी तुम्हाला गुरु आवश्यक आहे. गुरु, हो, गुरुशिवाय तुम्ही ती साधना करू शकत नाही. त्याच्या मागचं कारण एवढंच आहे की जेव्हा आपण ह्या उग्र शक्तीचं आपण जेव्हा सेवा, साधना, उपासना, मंत्र जप करायला स्टार्ट करतो, ती उग्र फॉर्म आहे. तिच्या आजूबाजूला सुद्धा उग्र गोष्टी आहेत. दृश्य अदृश्य स्वरूपात खूप काही गोष्टी असतात. ज्या वास्तूत मी करते त्या वास्तूत सुद्धा दृश्य अदृश्य भरपूर गोष्टी असतात. मग त्या आपल्याला त्रास देतात. आपल्याला भीती वाटते की कोणी आहे का मागे, कोणी काय करतंय का. मग राग आपल्याला वाढायला लागतो, ॲग्रेसिव्ह वाढायला लागतो, थोडंसं वादविवाद घरात व्हायला लागतात. घरामध्ये थोडंसं वादळ निर्माण होतात, कळत नाही काय चाललंय. कधी कधी कोणाला फायनान्शियली ड्रेन यायला लागतात, नक्की काय होतं कळतच नसतं. मग त्यांना असं वाटतं की अरे हे केल्याने आम्हाला, आपण ऐकतो ना की हे केल्याने आमचा त्रास सुरू झाला. तर त्याच्यापेक्षा नॉर्मल साधना तुम्ही आई भगवतीची करू शकता. मी तर म्हणेल की तुम्ही साधना करायचीच असेल आई भगवतीची तर दुर्गा स्वरूपात करा, ते सौम्य रूप आहे. गौरी रूपात करा, ते सौम्य रूप आहे, काही हरकत नाही. पण दशमहाविद्याचं जेव्हा तुम्ही करायला जाता, तेव्हा तुम्हाला साधना करायची असेल, दीक्षा घ्यायची असेल, तुम्हाला गुरु पाहिजेच. कारण की आता बघा ना की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आईच आपल्याला शिकवते. आई, बाबा, हे झाड आहे, हे फळ आहे, हे फ्रूट आहे, काही शिकवते ना. पण त्याच्या पुढचं शिक्षण आपल्याला घ्यायला कुठे जावं लागतं? शाळेत जावं लागतं. अगदी बरोबर. मग ते शाळेत जायला सुद्धा आपल्याला गुरुची गरज असेल तर डेफिनेटली जसं जसं आपण मोठं होतो, जसं साधनेत थोडं पुढे पुढे जायला लागतो, तेव्हा आपल्याला गुरुची गरज असते. मग आता समजा एखाद्याने जर घाबरून, अरे मी तर सेवा करायला लागलो, 4 दिवस झाले, मला असं वाटतं मागे कोणतरी उभं आहे, अशी परिस्थिती जाणवते. लोक घाबरतात सुद्धा आणि सोडून देतात. तर म्हणून गुरु हवा असतो की साधना आपली सुटली नाही पाहिजे. बरोबर. तो गुरु सांगेल, हाय बाळा काळजी करू नको, ह्या गोष्टी असतात. मग ते तुम्हाला त्या गोष्टीचं त्या वेळेला ते तसं मार्गदर्शन देतात. बऱ्याच वेळेला जो मंत्र तुम्हाला गुरुनी दिलेला असतो त्या मंत्रापासून तुम्हाला थोडासा कधी कधी तुमच्यामध्ये ते मंत्र शक्ती स्वतःमध्ये ऑब्झर्व करण्याची कॅपॅसिटी नसते. गुरुमध्ये एवढी क्षमता आहे की तो तुम्हाला मंत्र बदलूनही देऊ शकतो. तुमची नीड काय आहे, फायनान्शियली आहे, मानसिकदृष्ट्या आहे, शारीरिकदृष्ट्या आहे, मला काही आजार आहे का, किंवा मी कशासाठी साधना मुळात करतोय, अध्यात्मासाठी करतोय की माझ्या पर्सनल गोष्टीसाठी करतोय, हे गोष्ट असते. का मी आर्थिक, आमच्याकडे येतात काही लोक म्हणतात आम्हाला पैसा पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला करायचं, पण तसं नसतंच. जेव्हा तुम्ही दशमहाविद्येच्या किंवा कुठल्याही देवीचं करायला लागतात तेव्हा ती साधना जी असते ती पहिला आपल्याला तोडते, आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करते, आपली परीक्षा खूप घेते. म्हणूनच आपल्याला त्या गुरुची गरज असते. मला हेच विचारायचं होतं की तुमच्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती येतो आणि त्याला साधना करायची असते, एखाद्याला दर्शन महाविद्या करायचे असते, कोणते कोणते कारण घेऊन तुमच्याकडे येतो, त्याच्या काय काय इच्छा अपेक्षा असतात या साधनेतून? आता जास्त करून तर सगळे आर्थिक, सगळ्यांना खूप मोठ्या लेवलला जायचं आहे. होतं का? हो, होतं. तुम्ही म्हणतात ना खूप मोठे चमत्कार झालेले आहेत. त्यात मधली माँ काली म्हणजे ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी देवी आहे. दुसरी काळावर मात करणारी देवी आहे. तुमचा जर वाईट काळ सुरू आहे तर तुम्हाला ती देवी त्या काळातून बाहेर काढते. अजून ग्रहामधून जर विचार केला तर शनी ग्रह त्याला रिलेट करतो. एखाद्या शनीची 7.5 आहे, आपण बघतो ना खूप प्रॉब्लेम्स आले. शनी 7.5 आपण बघतो ना, मग शनी 7.5 असू दे, शनीची महादशा असू दे, शनीचे ढय्या असू दे, मग अशाला आम्ही सांगतो तुम्ही महाकालीची उपासना करा. का ती काय करते ना, आपले ते कर्म सगळे हे करून कर्मबंधनातून काढून आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते. म्हणून जर ती उपासना जरी केली तिची तर आपल्याला तिचं म्हणतात ना भरभरून सगळं काही मिळतं. असं नाहीये की आपल्याला काही मिळणार नाही, मिळतं खूप. पण आपल्याला म्हणतो ना तशी आपल्याकडे म्हणतात ना पेशन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल की मला जसं म्हणाली मगाशीच की पैशांसाठी लोक येतात, पण आम्ही त्यांना काय सांगतो, तुम्ही म्हणाल लगेच पैसा तर लगेच नाही. हा
होणार, तुमच्या लाईफमध्ये तुमचं ट्रान्सफॉर्मेशन नक्कीच होणार. हो. इतकं तुम्ही जेव्हा सेवा करायला लागतात ना, तर 6 महिन्यात इतकं तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येतात ना, की म्हणजे भरपूर चेंजेस येतात. तुम्ही ते म्हणा अनबिलिव्हेबल असतात, हो. पण त्याच्यासाठी तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. बरोबर. दुसरी गोष्ट, खरंच तुम्ही ती साधना करायला सुरुवात करतायत, पण तुम्हाला ते सुटेबल आहे का, तुमच्याकडून ती होते का, सगळ्यात महत्वाचं. होते का सेवा, ते मंत्र जाप माझ्याकडून होतोय का. बऱ्याच वेळा आता आपण मंत्र जाप करायला बसतो, काही लोकांना आम्ही बघतो, अरे तो टीव्ही चालू आहे, अरे तो नळ बंद कर, डिस्टर्ब राहतात, त्यांचं मन अरे चिंतनावरती ते नसतं. वगैरे कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या, असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो. हो. किंवा मंत्रचार करताना मोबाईल घेतात आणि फोन. मग हे तर सगळ्याच व्यक्तीला सुरुवातीला होत असेल ना, कारण मी आता समजा आतापर्यंत मी ध्यान केलेलं नाहीये, साधना केलेली नाहीये, आणि मी जर म्हटलं की मला तासभर बसायचं, नाही होणार. मग ते साधनेचा अर्थ तोच आहे. तुम्ही जेव्हा साधना करायला बसता, 1 तास बसा, 2 तास बसा, तुमचा जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये फक्त तुम्ही आणि तुमचं समोर असलेली जिची उपासना करता ती देवी, बस तो टाइम तुमचा आहे. आता तुम्हाला सांगा, तुम्ही जेव्हा जॉब झाला, तुम्ही जॉबच करता, ऑफिसचं काम करता, बरोबर, लग्नाला गेल्याचं लग्नच अटेंड करता. मग जेव्हा तुम्ही देवाची जेव्हा उपासना किंवा मंत्र जाप करताय, साधना करतात, मग त्यावेळेला तुम्ही त्या साधनेकडे फोकस का नाही करत. कारण की आपण काय म्हणतो की माझा आता 1 तास आहे देवाचा, तो देवाचाच आहे, पण तसं नाही होत. बऱ्याच वेळेला असं होतं की आपलेही काही प्रारब्ध असतात, आपल्याही गेल्या जन्मातले काही सुख असतात, आपल्याही काही आपण पापकर्म केलेले असतात, संचित कर्म असतं. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण सेवा सुद्धा करायला बसतो ना, त्यांचे माळ जप जरी किंवा साधनेला जरी बसत असलो ना, तरी त्यावेळेला मनात खूप मन धावतं, नको ते वाईट विचार येतात. मग म्हणजे तुम्ही विचार करा ना की म्हणजे इतके वेगळे आणि घाणेरड्या लेवलचे सुद्धा विचार येतात लोकांच्या मनात, ते म्हणून येतात. पण आम्ही म्हणत असतो की येऊ द्यात, पण तुम्ही ते करा. पण त्यावेळेला आम्ही नेहमी सांगतो 4 ते 6 वेळात शक्यतो कोणी नसतं. तुम्ही त्या वेळामध्ये सकाळी बसा, 1 तास बसा, अर्धा तास, पहिल्या सुरुवातीला अर्धा तासच बसा, आणि तुमची जेवढी सेवा होईल तेवढं करा, आणि हळूहळू तुमचा टाइम तो वाढवू शकता. पण त्यावेळेत कोणाशी बोलायचं नाही, मोबाईल ऑपरेट करायचा नाही, काय कसलाच विचार नाही करायचा. तो फक्त तुम्ही फोकस त्या देवाकडे द्यायचा. बरोबर. आणि त्याला म्हणतात ती साधना. नाहीतर नुसतं जप करून ह्याच्याशी गप्पावर थांबले जरा नाही, अर्थ नाही, मग ते फळणार कसं. करेक्ट. सो मग महाकालीसाठी आपण आर्थिक गोष्टींसाठी आपण येऊ शकतो. अजून कोणत्या गोष्टींसाठी महाकाली, जसं मी म्हणाले की महाकाली म्हणजे आपण आता हे ऐकलंय, शनीची महादशा आली किंवा 7.5 आली की म्हणतात राजाचा रंकाचा राजा आपण म्हणतो. ठीक आहे, ती कर्म कट करणारी आहे, काळावर मात करणारी आहे. माझं समजा वाईट काळ आलाय ना, अपमृत्यू किंवा कुठलीही गोष्ट आली, म्हणजे आता मी संपलोय. बऱ्याच वेळेला आमच्याकडे असेही साधक आलेत की ताई आम्हाला सुसाईड थॉट येत असतात, खूप डिस्टर्ब असतात. म्हणजे म्हणतात ना की एकदम डिप्रेशन लेवलला लोक गेलेले असतात, सुसाईडचे थॉट्स येतात. हल्लीच्या मुलांना काही जरा थोडंसं नाही दिलं की लगेच ते यायला लागतात. आमच्याकडे काही पॅरेंट्स पण येतात, आमची मुलं खूप असं विचार करायला लागले है ना. मग ते का तसे, त्यांच्यावरती पेशन्स नसतात. तर महाकाली पेशन्स आणते. तुमचे ते जे निगेटिव्ह जे थॉट्स येतात ते पॉझिटिव्हिटीकडे नेते. म्हणून नाही म्हणतात अंधाराकडून प्रकाशाकडे नेते. मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सेवा करता करता, साधना करता करता त्या सगळ्या हळूहळू क्लिअर होतात. पण आपल्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे. चमत्कार होतात, आम्हीही बघितलेत, आमच्या आयुष्यात झाले, पण ते तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळेवर करणं गरजेचं आहे. बरोबर. याला जोडून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आपण खूप वेळेस म्हणतो की देवीसाठी बळी द्यावा लागतो. खरं आहे, देवी खरंच बळी मागते? ऍक्च्युली कसं आहे ना, बली हे जे आहे ना, तुम्ही पुराणाचे ग्रंथ मागितलेत, त्याच्यात कुठेही बळी हा प्रथा नाही लिहिलाय. पुराणातल्या कुठल्याही कथांमध्ये जर मी उचलून बघितलं त्यात कुठलाही बली नाही मागितलाय देवानी. पण काय असतं, आता तुम्ही मा कामाख्याला जाऊन या, जर गेलात कधी किंवा ऐकलं असेल, तर तिथे आजही बली जातो. दर 2 मिनिटाला 2-5 मिनिटाला तुम्हाला तिथे ओरडण्याचा आवाज येईल. म्हैस असतो, परत ते बकरा असतो, याचं बली है ना. मग ते असतंच, कारण की तुम्ही जर मा कामाख्याला घेतात तर ते पण ते का देतात माहिती का. बऱ्याच वेळेला आम्ही असं बघतो की मी म्हटलं कामाख्या देवीकडे काही मागितलं, आमची इच्छा पूर्ण झाली तर आम्ही बकरा देऊ. सो देवीलाच आपण असं नवस बोललं जातं आणि तिथे केलं जातं, नवस बोललाच जातो. अच्छा. हा, ते नवस तसे बोलूनच लोक येतात, कारण की ती परंपरा आहे सगळी. खूप आधी तुम्ही बघितलं, आताही होतं असेल, होतं असंही ऐकलंय आम्ही, पण खूप आधी ना तिकडे नरबळी होता. इव्हन आज कामाख्याला तुम्ही गेला तर आजही थोडंसं भीती किंवा थोडंसं म्हणतात ना, थोडंसं जागृत अवस्थेतच राहायचं. पटकन कोणाशी आय कॉन्टॅक्ट किंवा कोणी दिलेलं प्रसाद
किंवा म्हणतात ना कोणाच्या लगेच ह्याच्यात येऊन आपण लगेच जातो त्यांच्यासोबत, चला तुम्हाला आम्ही दाखवतो, नाही. तर तिकडे थोडंसं गेलं तर तुम्ही तिकडे जा, तिकडचं तुम्ही म्हणतात ना तिकडची जी एनर्जी आहे ना ती ऑब्झर्व करा, तिकडे बसा, मंत्र तिकडे साधना करा, देवाचं उपासना करा, है ना. आई तिला साकडं घाला की मला चांगली बुद्धी, माझ्या घराचं घर एक चांगलं होऊ दे, असं म्हणून तुम्ही तिकडची ती जे काही आहे ते करायचं आणि निघून जायचं. पण अजून पुढे तिकडे जायचं असेल तर तिकडे तुम्ही शक्यतो जाऊच नका, कारण की तिकडे बऱ्याच गोष्टी चुकीच्या सुद्धा होतात. गोड बोलून बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणतात ना वशीकरण करून वगैरे खूप काही गोष्टी केल्या जातात. आणि अजूनही तिथे जर तुम्ही गेलात तर असं म्हटलं जातं की लहान मुलांना सुद्धा तंत्र येतं तिकडे, वशीकरण तर चालूच असतात, तंत्र टोणे ह्या सगळ्या गोष्टी तिकडे चालूच असतं. है ना. पण माँ कामाख्या ही जी आहे दशमहाविद्येवरती सगळ्यात श्रेष्ठ देवी आहे. म्हणजे श्रेष्ठ देवी म्हणण्यापेक्षा ती चालवते. टीम लीड कसं करतो आपण, ती लीड करते ह्या देव्यांना, है ना. मग ती देवी म्हणून म्हणतात जे दशमहाविद्या उपासक असतात ते माँ कामाख्याला जाऊन नक्कीच येतात, काय की ती सगळी एनर्जी तिथून येते. बरोबर. पण एखाद्या सामान्य व्यक्तीने तिथं गेलं तर त्याच्यावरती काही बाकीच्या म्हणजे गोष्टी ज्याला भीती असू शकते, त्यालाही म्हणजे काही खाऊ वगैरे घालून काही गोष्टी करणार, बऱ्याच गोष्टी होतात तिकडे. त्यामुळे शक्यतो आपण आईसाठी गेलो, आईचं दर्शन घ्यावं, सगळ्या गोष्टी कराव्यात आणि नॉर्मल रित्या करून निघून जावं. कारण का तिकडे मोठमोठे साधक असतात, तिकडे मोठे साधू असतात, तिकडे अघोरी लोक असतात, तांत्रिक वशीकरणकारी. म्हणजे तुम्ही विचार पण नाही करणार की हा व्यक्ती तांत्रिक असू शकतो. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तिकडे गेलंच तर थोडंसं आपल्या घरच्यांना बाबा सोबत घेऊनच चलून शक्यतो जायचं असतं. बरोबर. मी माझ्या जे मित्रपरिवार आहे त्यांना काही चुकीचं नाही सांगते, पण तिकडे जर गेलात तर तुम्हाला नक्कीच थोडंसं राहावंच लागेल. लागेल. आपण म्हणतो तांत्रिक नेहमी चुकीच्याच गोष्टींसाठी त्यांचे तंत्रविद्या वापरतात का, की काही तांत्रिक समाज कल्याणासाठी काही करू शकतात? तांत्रिक आहे ना, आता बघा समजा माईक म्हणून आवाज आला नाही तर आपण तांत्रिकी बिघाडे. हो बरोबर. तसंच तांत्रिक आहे ना, हे ब्लॅक मॅजिक नाहीये, हा वर्ड दिलेला आहे. पण त्या तांत्रिकचा आता तुम्हाला मी 10 रुपये दिले, त्या 10 रुपयामध्ये तुम्ही सिगरेट प्यायची का दूध प्यायचं हे तुम्हाला ठरवावं. तसंच तांत्रिक जी विद्या आहे ही आपण वाईट म्हणून वागवायची का चांगली म्हणून करायची हे आपल्यावरती. पण आजपर्यंत तिकडे असे भरपूर आहेत जे म्हणतात ना खूप चांगलं करतात लोकांचं. आजही तिकडे तशी लोक आहेत, है ना. आणि आजही तिथे अशी लोक आहेत जे चुकीच्या मार्गाने सगळ्या गोष्टी करतात. त्याच्या मागचं कारण कसं माहिती आहे का, की काही लोकांमध्ये तसं म्हणजे ती एनर्जी तशी असते, अरे आमचं असं आहे, शेजारचा आमचा हा व्यक्ती एक्सपर्ट याचा असं करा. पण जो करणारा असतो आणि जो सांगणार करणारा, त्या दोघांचं आयुष्य पुढे जाऊन खूप खराब होतं. असे जे अघोर तांत्रिक असतात त्यांचं जर तुम्ही लाईफ बघितलं पुढे जाऊन किंवा त्यांचा मृत्यू बघितलात तर खूप कठीण आणि खूप वेगळ्या पद्धतीचा असतो, जे आपल्याला म्हटलं बघू पण शकत नाही आपण. त्यामुळे मी प्रत्येक साधनेत येणाऱ्या व्यक्तीला एवढंच सांगत असते की तुम्ही साधनेत जर येत आहेत तर सात्विक साधनेमध्ये जास्त राहा. आई तिथेही सपोर्ट करते, इथेही सपोर्ट करते. तांत्रिक म्हणून फक्त एवढंच की लोक गोष्टीत लगेच होतात, तामसिकमध्ये लगेच होतात. तामसिक जेव्हा तुम्ही म्हणा की मी साधना करतो आणि तामसिक साधना तुमच्यामध्ये लगेच जागृत होते. कारण की बघा ना, माणसामध्ये 90% नकारात्मक ऊर्जा जास्त असते. नाही होणार निगेटिव्हिटी लवकर अटॅक करतो आपण. आता समजा मला नाही कशाला काळजी करता, होईल ना असं पण बोलतो ना आपण, पण 90% नको होऊ द्यायचं. निगेटिव्ह ऊर्जा ही जास्त आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. मग ती निगेटिव्ह ऊर्जा कमी करण्यासाठी आणि चांगली सात्विक ऊर्जा करण्यासाठी आपल्याला सात्विकरित्या साधना करायची असते. जर माझं काम सात्विकरित्या पण होत आहे तर मी उगाच तामसिक कशाला जाऊ, हे सगळ्यात मोठं. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, शेवटच इतका चुकीचा होणार आहे आपल्या आयुष्यातला. शेवटी तुम्ही असो किंवा मी असो किंवा इतर कोणी असो, आपण काय म्हणणार, शेवट चांगला झाला पाहिजे. म्हणून जे काही साधना करतो आणि नुसता शेवट चांगला नाही की त्याच्या पुढचा जो जन्म भेटलाय तो सुद्धा आपल्याला चांगला म्हटलं जातं, तेही आहे. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही बोला, जे साधक असतात है ना, आता जे देवी उपासक दशमहाविद्या साधक आहेत, तर ह्यांचा मृत्यू जरी झाला ना तरी तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे मी एक गोष्ट याच्यात सांगते तुम्हाला, त्याच्यातून हे तुम्हाला क्लिअर होईल
की जी देवी असते, बऱ्याच वेळेला आपण देवी उपासना करतो, हो. माझी कामं व्हायला लागतात, हो. तर ती देवी स्वतः नाही येत, बर. तर तिचे ते गण असतात, यक्षिणी असतात. गण असतात. गण गण म्हणजे असतात. कोण आणि गण म्हणजे यक्षिणी कसं, काय? ते त्यांची सेवा, जसं मी आज सेवा करते, ठीक हो. आहे, माझा मृत्यू झाला, हो. पण मी खूप चांगली साधना करत होते, तर मी गण किंवा यक्षिणीच्या स्वरूपामध्ये, यक्षिणीच्या खाली पण भरपूर आहेत, गणांमध्ये पण खूप काही खाली खाली, जसं आपण पोझिशन ज्युनियर सिनियर वगैरे तसं तसं पोझिशन असतं, Hierarchy तसं आहे. तिकडे असते, बर. है ना. मग त्या स्वरूपामध्ये आपण तिकडे करतो आणि आपण सुद्धा कोणाला हेल्प करायला जातो. जसं मी जर साधक आहे, साधना करते, मला कधी काही गोष्टी लागल्या तर मला कोणी हेल्प करतं, तसं मृत्यूनंतरही म्हणजे साधक असतात त्यांनाही तेही हेल्प करतात दुसऱ्यांना. म्हणजे हे देवीच्या सान्निध्यात राहायला मिळतं ना, त्याला मोक्ष घ्यायची आवश्यकता लागत नाही. बरोबर. उपासना करताना काही गोष्टी पाहाव्या लागतात का? कशी करायची साधना उपासना? बऱ्याच वेळेला काय होतं ना, माझ्याकडे येणारे साधक असतात, ते उपासना करतात पण नाही, रागच आला, चिडचिडच झाली, भांडणच झाली, कारण का तो जो मंत्र असतो ना, त्याची एनर्जी असते, ऊर्जा असते. मंत्र म्हणजे एक ऊर्जा आहे, ती एनर्जी मला ऑब्झर्व करता आली पाहिजे माझ्या शरीराला, माझ्या मनाला. तर हे जे मंत्र असतात ना, जेव्हा आपण स्टार्ट करतो ना, तेव्हा स्वतःला पहिला शांत करण्याला शिकायला पाहिजे. बर. स्वतःमध्ये ना शांतता आणली पाहिजे. हो. स्वतःला जितकं शांत कराल ना, तितकं हे मंत्र ऊर्जा आपल्यावरती खूप चांगल्या पद्धतीने वर्क करते. म्हणून मी नेहमी सांगत असते की जेव्हा तुम्ही मंत्र साधना करता तेव्हा खूप शांत आणि पेशंटली राहा. मग जो तो प्रॉब्लेम होत नाही. मंत्र जवळ लागला की उठलं की थोडंसं वादविवाद व्हायला सुरुवात होतो, तो वादविवाद कुठच्या कुठे जातो, कारण की ती एनर्जी आहे ना. ती एनर्जी आपण कुठे टाकायची हे तर मला बुद्धी आहे. बरोबर. मी जसं विचार केला की मी साधना करते ना, मला शांत राहायचं, तर हळूहळू शांत राहणं गरजेचं आहे, तरच त्या साधण्याचा इफेक्ट आहे, आयदर नाहीये. बरोबर. सो एक तुम्ही सांगितलं की आपल्याला शांत राहायला पाहिजे, राग कंट्रोल केला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत का? जसं की काही कपडे आहेत, काही टाइम आहे, काही वस्त्र आहेत, काही कलर आहे, काय गोष्टी? आता प्रत्येक देवीचे तर वेगवेगळे आहेत. आपण सध्या इकडे महाकालीबद्दल बोलतो, तर त्यांच्याबद्दल मी सांगते. जेव्हा महाकालीची आपण उपासना करतो तर असं म्हटलं जातं की रात्री 10 पासून 9 पासून ते रात्री 2-3 वाजेपर्यंत सेवा करतो, तर ती तामसिक ऊर्जा असते, ती लवकर फलित मिळते. ज्यांना लवकर फलित करायचं ती ऊर्जा ते ऑब्झर्व करू शकतात. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 3 वाजेपर्यंत ती ऊर्जा असते, है ना. मग त्यावेळेला तुम्ही रुद्राक्षाची माळ घ्यायची, माळ मंत्र जाप करत असताना लाल आसन पाहिजे, लाल फूल, गुळाचं आपण तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा लाल रंगाचं कुठलंही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. परत ते केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की मला सात्विकरित्या करायचंय, तर तुम्ही पहाटे 4 ते 6च्या दरम्यान करायचं. पहाटे 4 ते 6 सात्विक. गृहस्थ आश्रमात आहे, जे घर चालवून संसार चालवून जे करतात त्यांनी नेहमी सकाळी 4 ते 6 मध्येच करावं. मग ती काली देवी माझी उपासना का असणार, ती तुम्ही तेव्हाच करावी. जर मा कालीची पण उपासना करायची नाही तर मी सरळ सांगते की तुम्ही आई, तुमची जी कुलदेवी आहे, कुलधर्म आहे, तुळजाभवानी आहे, माऊरची आहे, महालक्ष्मी आहे, तर त्यांची उपासना करायला सुरुवात करा पहिला. डायरेक्ट दशमहाविद्येवरती येऊ नका, कारण की प्रत्येकाचा एक क्रायटेरिया असतो, कुठून कुठून मला यायचंय. डायरेक्टली मंत्र जप केलं तर हेवी पडतात, बरोबर है ना. मंत्र शक्ती असते, मंत्र तंत्र यंत्र आपण म्हणतो ना, तसं. तर बऱ्याच लोक, काही लोक मंत्रशक्ती ऑब्झर्व करू शकत नाही. मग त्यावेळेला आम्ही त्यांना सांगतो आम्ही त्यांना सिद्ध करून यंत्र देतो, यंत्रशक्ती काम करते, है ना. मग तंत्रशक्ती काम करते, काही तोडगे असतात, उपाय असतात, मग त्याप्रमाणे ते वर्क करत असते. ओके. कलर काही असतो का साधना करताना? एखाद्या कलरचे वस्त्र धारण करायचे? लाल रंगाचा घालू शकता महाकालीसाठी, काही प्रॉब्लेम नाहीये. बरोबर. कारण की तिला लाल रंग खूप आवडीचा आहे. बरोबर. आपण मग डिस्कस करत होतो की बळी दिला जातो, तर ते बळी ते देवीसाठी असतात, देवी स्वतः बळी मागते? नाही, देवी स्वतः कधीच. आता मला सांगा, जनावर जरी असलं तर ते तिचंच बाळ आहे. मी तिचंच बाळ आहे, तुम्ही सुद्धा तिचंच बाळ आहे. तर एक देवी एका बाळाकडून दुसऱ्या बाळाची बळी का मागेल, है ना. आणि ती उत्पत्ती तिनेच केली आहे, तिनेच उत्पत्ती केली, तर ती का मागेल बळी. कुठल्याही धर्मात, कुठल्याही शास्त्रात आपलं बळी हा प्रथा नाहीच आहे. पण असं म्हटलं जातं, काही ठिकाणी लिहिलेलं आहे की जेव्हा आई येते तर तिच्यासमोर राक्षस गण पण येत असतात, तिचे गण पण असतात. तुम्ही जे गण म्हटलात मला मागाशी, त्या गणामध्ये काही राक्षस गण असतात, राक्षस असतात, ब्रह्मराक्षस असतात, भरपूर काही असतात. तर त्यांना ते लागतं. आता आपण एकाच्या घरी पाहुणे म्हणून गेलो तर 4 जण आले की आपण सगळ्यांच पाहुणचार करणार, मग त्यांना द्यावं लागतं. तर ते जे म्हणतात ना, ते देतात, ते त्यांच्यासाठी असतं खरं तर, है ना.
पण शक्यतो आईला कुठल्याही जनावराची बळी नको आहे. हां, पण तरी सुद्धा आता खूप गोष्टी चेंज झालेल्या आहेत. आता बलीच्या रूपात आपण बघा ना, हवन केलं असेल तर कोहळा, लिंबू, फळं, इवन वांगी, भाज्या जे मिळते ना त्याची बळी द्या तुम्ही, त्याला कट करतात. तर त्याने देखील त्याच प्रकारचा रिझल्ट मिळतो. हो हो, कारण की ते पण सजीव आहेत बघा. फळ आपण म्हणतो मग त्याचंच काय द्यावं, फळ आपण निर्जीव गोष्टीचं पण देऊ शकलो असतो, पण नाही देत आपण. वांग्याची भाजी म्हणा किंवा कोहळा म्हणा, हे सजीव आहे म्हणून त्याचं पण बळी. कारण की जेव्हा आपण 84 लक्ष योनीमधून फिरतो ना, तेव्हा आपण झाडाचा सुद्धा हे घेतो, जन्म घेतो. त्याच्यामुळे ते बळी त्याला स्वीकार आहे. ओके. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बळी म्हणजे आई कसली बळी मागते की माझा राग, माझा द्वेष, माझा मत्सर, माझा अहंकार ह्याचा त्याग करायला पाहिजे. जेव्हा आम्ही साधनेत काही लोक येतात किंवा आम्ही साधना करतो, तो हळूहळू मी यावर्षी माझा रागावरती कंट्रोल करेल, मी अहंकार करणार नाही, मी कोणावर जलस फील करणार नाही, ह्याचा हळूहळू त्याग करणं म्हणजे बळी. बरोबर. आणि आपण ते करतच नाही. आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस दुसरा बळी देतो. आणि मग आपण जे आपल्या शरीरामधले जे आहे, कारण की ती विद्या आहे बघा, विद्या आपण काय करतो आत्मसात करतोय. मग विद्या जेव्हा आत्मसात करतो तर पहिला आपल्यातल्या जो बाकी सगळी गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, निगेटिव्ह थॉट्सचा सुद्धा बळी द्यायला लागतो. बरोबर. मग तो देण्याची आपल्यामध्ये ती एनर्जी ती स्वतःच देवी आणते. आपण ते हळूहळू ते करायला लागतो आणि खूप छान प्रकारे साधनाही करतो. बरोबर. स्वतःचंही भलं करतो आणि दुसऱ्याचंही करतो. मला एक सांगा की नवरात्री आणि आपल्या देवी, ज्या 10 देवी आहेत, त्यांच्यामध्ये काय संबंध आहे? आता नवरात्री जर तुम्ही बघितलं ना, तर आपल्या वर्षभरात 4 नवरात्री येतात. 4 नवरात्र असतात. 2 जे गृहस्थ आश्रम असतात, जे संसार करतात, त्यांच्यासाठी 2 नवरात्री असते आणि 2 गुप्त नवरात्री. आता 2 गुप्त नवरात्री ही कोणाची असते? हे जे तांत्रिक विद्या करतात, हे जे साधना करतात, जे अघोरी असतात, जे मंत्राचं म्हणतात ना की मंत्र सिद्ध करतात, हे त्या काळात करतात. त्याच्यासाठी गुप्त नवरात्री असते. म्हणून आपण शब्द पण बघा ना, गुप्त सांगितलंय, म्हणजे जे गुपित ठेवलेलं. बाकीचे कोणाला माहितीच नसतं या नवरात्री कधी असते. आता हल्ली सगळ्यांना माहित पडलं असेल हळूहळू, पण गुप्त नवरात्री शक्यतो आधी कोणाला इतकं माहित नव्हत्या. आता ते हळूहळू कालांतराने जे सगळ्यांनाच माहित पडायला लागले, त्यामुळे त्यांना माहिती आहे. आता गुप्त नवरात्री शक्यतो सहजासहजी कोणाला माहित नव्हत्या पहिल्या. गुप्त नवरात्रीमध्ये मग काय साधना करतात, का साधना करतात गुप्त नवरात्रीमध्ये? काही लोकांना सिद्धी प्राप्त करायची असते. आता समजा मंत्रसिद्धी हवी असते, कारण की ती नवरात्रीचा जो काळ असतो ना, त्यावेळेला म्हणजे तुम्ही जो मंत्र कराल, ज्याच्यासाठी तुम्ही तो मंत्र सिद्ध कराल, ते मंत्र ते तुमचे सिद्ध होतात. तुम्ही ते संकल्प घेतलेले असतात. किंवा एखादा साधक असतो, त्याला कुठली तरी अडचण असेल किंवा त्याला काहीतरी कार्य करून घ्यायचं असतं देवीकडून, मग तेव्हा मी एवढं संकल्प करतात, मी एवढं हे करतोय, मला ह्याचं हे फळ पाहिजे, आणि मग ती साधना करतात. ती पूर्ण संकल्पासकट व्यवस्थित साधना असते. मग ती साधना ही गुप्त नवरात्रात केली जाते. जास्त करून तांत्रिक, अघोरी आणि साधक हेच ते करतात. ही जी साधना असते ही गृहस्थ जे आहेत त्यांनी करू नये. कारण की त्याचा त्रास होऊ शकतो. कारण की त्यांनी जे नवरात्री आपल्या जो 2 येत आहेत, त्यावेळेला आपला कुलदेवी, आपली जी कुठली कुलदेवी आहे त्यांनी करा. आपण बघा घट बसवतो है ना, तुम्ही तसं करून घटस्थापना करून तुम्ही ती नवरात्री तुम्ही साजरी करू शकता है ना. तेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती म्हणा किंवा त्याचं तुम्ही पाठ करू शकता, चॅन्टिंग करू शकता, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा है ना, असं करू शकता. पण तुम्ही म्हणतात ना, जे ग्रहस्थातली लोक आहेत त्यांनी शक्यतो गुप्त नवरात्रीमध्ये साधना करू नये. तुम्ही आता एक मंत्र वापरला, तो मंत्र ज्यावेळेस आपण उच्चारण करतो त्यावेळेस फक्त एकच मंत्र असतो की त्याला काही अजून मंत्र आपल्याला जोडून त्याचा? जेव्हा आपण साधना उपासना करतो ना, तर आता बघा बऱ्याच लोक काय, आता देवीचं मंत्र असेल तर ते कुठेतरी युट्यूबवरून इथून तिथून बघतात आणि ते मंत्र सुरू करतात. तर तसं नाही करायचंय. तर मी इथे एक सांगते की त्यांना जर उपासना करायचीच आहे, गृहस्थाश्रम जसं तुम्ही म्हणालात नवरात्रीत करायचंच आहे, ज्या 2 नवरात्र्या गृहस्थांसाठी आहे, तर त्यांनी काय करायचं आहे, तुमची जी 9 दिवसाची जी आहे त्यावेळेला तुम्ही काहीतरी एक संकल्प घ्या की मी या मंत्राचा 11 माळ करेल, 2 माळ करेल, 5 माळ करेल, असा संकल्प घ्या. 9 दिवस करेल म्हणून कुठली तुमची इच्छा असू दे है ना. संकल्प करायचा, मी अमुक अमुक माझं नाव आहे, अमुक अमुक गोत्राचं आहे, मी 11 माळ 9 दिवस या मंत्राचं करणार आहे. असा संकल्प घेतल्यानंतर तुम्हाला फक्त तो मंत्र नाही करायचा आहे,
बर. कारण की तो मंत्र करण्याच्या आधी मला एनर्जी, मला सपोर्ट, माझं रक्षण, ह्या दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे. की नवरात्री आपण म्हणतो ना की नवरात्रात थोड्याशा बऱ्याच गोष्टी, अदृश्य गोष्टी पण असतात बाहेर, है ना. कारण की देवी निद्रिस्त अवस्थेत असते, त्यावेळेला म्हणतो ना राक्षस सुटतात म्हणतात. तर त्यावेळेला तुम्हाला पहिला गणपतीचा माळ करायची आहे. मग कुठलाही करू दे, ओम गम गणपते नमः केलं तरी चालेल. काही लोक गम या मंत्राचा सुद्धा जप करतात, नुसतं गम असतं. तर एक माळ गणपतीची करावी, एक माळ भगवान शंकरांची करावी, है ना. भगवान शंकरांची शक्यतो सगळे ओम नमः शिवाय करतात, पण मी म्हणेल रुद्र गायत्री मंत्र जो भगवान शंकरांचा आहे तो जर केला तर त्याचा इफेक्ट खूप छान होतो. काय तो मंत्र सांगू शकाल का? ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात, हा मंत्र आहे. हा वेगळा कसा आहे ओम नमः शिवाय पेक्षा? ओम नमः शिवाय हा कसा ना, म्हणजे डायरेक्ट मंत्र आहे. आणि हा जो मंत्र आहे ना, ह्याच्या गायत्री मंत्र आपण म्हणतो ना, रुद्र गायत्री मंत्र, तर हा मंत्र खूप लवकर फलित होतो. काही लोक मृत्युंजय मंत्राचा सुद्धा जप करतात, पण मृत्युंजय मंत्र बघा ना, तो फक्त म्हणतो ना आपण आपत्कालीन काही प्रॉब्लेम्स येतात, अकाल मृत्यू किंवा घरात काहीतरी प्रॉब्लेम होत असतं, कोणतरी हॉस्पिटलाइज झालेलं असतं, मग अशा वेळेला आपण ह्या मंत्रांचा यूज करतो. कुठला? महामृत्युंजय मंत्र. तर बऱ्याच वेळा लोक हे पण करतात की महामृत्युंजयचा जप करतो. त्याच्या वेळेला मी नेहमी सांगत असते, बेस्ट वे तुम्हाला जर कुठला मंत्र करायचा असेल तर तुम्ही रुद्र गायत्री मंत्र करा, त्याचा तुम्हाला इफेक्ट खूप चांगला येतो. काही लोक बोलतात ना आम्ही ओम नमः शिवायचा मंत्राचा जप खूप टाइम केला, असं नाही, त्याचा इफेक्ट नाही, खूप छान इफेक्ट आहे. जेव्हा तुम्ही गुरु मंत्र घेता तेव्हा तोच मंत्र दिलेला असतो, है ना. पण तो गुरुनी दिला असेल तर तो इफेक्टिव्ह असतो. आयदर मी लगेच ओम नमः शिवाय मी इथे लिहिले वाचले आणि करू तर नाही, त्यासाठी गुरु लागतो ओम नमः शिवाय मंत्रासाठी सुद्धा. म्हणून तुम्ही रुद्र गायत्री मंत्र करा, त्याचा तुम्हाला इफेक्ट चांगला होईल, तुम्हाला चांगला गुरु मिळेल आणि त्या गुरूंकडून तुम्हाला तो मंत्र मिळेल, है ना. तर सांगताना आपण जेव्हा ही उपासना करतो नवरात्राची, तर गणपतीचा मंत्र, रुद्र गायत्री मंत्र आणि आपलं कालभैरवाचं मंत्र आणि आपल्या देवीचा मंत्र, ह्या 4 गोष्टी आल्या पाहिजे, करायला पाहिजे. हो, त्याचा इफेक्ट खूप छान येतो. पण जनरली लोक एकच देवीचाच फक्त मंत्र करतात. कारण की काय होतं माहिती का, त्या मंत्राची शक्ती असते ना, म्हणून आपण म्हणतो त्या मंत्रांची शक्तीची ऊर्जा आपण झेलू शकत नाही. गणपती काय ना, विद्येची देवी आहे, वाणीची देवता आहे, है ना. मग आपल्या रागाच्या वरती ती पण कंट्रोल करते ना, वाणीवरती, म्हणून गणपतीचा मंत्र. भगवान शंकर शांततेची देवता आहे, म्हणजे म्हणतात शांत असतात एकदम, मग ते आपलं शांत मन म्हणतात ना, मनाची पण देवता आहे. जर आपण ग्रहांशी रिलेट केलं तर आपण म्हणतात ना की चंद्रग्रह पण रिप्रेझेंट होतो. मग मानसिक दृष्ट्या आपल्याला त्रास असेल तर मंत्र चॅन करताना प्रॉब्लेम्स होतो, मानसिक दृष्ट्या खूप विचार येत असतात, म्हणून पण जरी हा मंत्र त्याच्यासोबत केला तर त्याचा तो पूर्णत्वाला ते येतो. काळभैरव, आता तुम्ही बघा की प्रत्येक जेवढी शक्तिपीठं आहेत आई भगवतीची, बाहेर कालभैरव आहेच. कुठेही जा तुम्ही, ते काय आहेत? रक्षणासाठी आहेत आईची, है ना. आई कुठेतरी प्रत्येक स्त्रीमध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये आई भगवतीचा अंश असतोच. मग तिचं ते रक्षण करण्यासाठी आपण मग कालभैरव, बाबा मी सेवा करते, माझं रक्षण करा, है ना. मग तसं करून जर व्यवस्थितरित्या जर पूर्ण ही संकल्प घेऊन व्यवस्थित 9 दिवस केलात ना, तर तुमचे बऱ्याचपैकी मोठ्यातल्या मोठ्या इच्छा सुद्धा आजपर्यंत आई भगवतीने पूर्ण करून दिलेल्या आहेत आणि खूप चमत्कारही आम्ही बघितलेले आहेत. पण ते व्यवस्थित केले पाहिजेत. तेही कसं, आता समजा मी सकाळी 4ला बसले तर 4 वाजताच बसायचं रोज. जर मी 10 वाजता बसले तर 10 वाजताच बसायचं. त्याच्या मागचं कारण कसं आहे, बऱ्याच वेळा काय होतं, आता 4 वाजता भेटला, आता मी दुपारी वेळ भेटला, रात्री टाइम नाही, तसं नाही. तुम्ही जेव्हा मंत्राची संकल्प घेता तेव्हा तुम्ही त्याच वेळेत 9 दिवस बसणं गरजेचं आहे, शांततेत बसणं गरजेचं आहे. इतर ठिकाणी लक्ष द्यायचं नाही, फक्त त्या मंत्रावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आणि तेवढा टाइम आई भगवतीला शरण जायचं. बरोबर. फक्त एवढं तुम्ही काटेकोरपणे नियम जर पाळून जरी केलत ना, तरी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगल्या रीतीने त्याचा बेनिफिट मिळत असतो. बरोबर. आणि आणखीन एक गोष्ट असंही म्हटलं जातं की आपण जी सेवा करतो ना ती भगवान इंद्र घेऊन जातात. तर त्यावेळेला मी आणखीन एक गोष्ट ही सांगते की जेव्हा तुम्ही कुठल्याही मंत्राचा जप करा, कुठल्याही, तर सुरुवातीला 3 वेळा ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः म्हणायचं. आसन तुमच्या खाली असलंच पाहिजे, विदाऊट आसन तुम्ही बसायचं नाही. माळ जी तुम्ही माळ घेता ती माळ तुम्ही दुसऱ्याला द्यायची नाही, ती तुमची स्वतंत्र माळ असली पाहिजे. काही घरामध्ये असं होतं, हीच माळ वापरतात, तीच माळ तो वापरतो, तसं नाही. ती माळ ती स्वतंत्र असली पाहिजे, ठीक आहे. त्या माळेवरती तुम्ही जप करतात. जप झाल्यानंतर उठायच्या आधी आपल्या आसनाखाली पाणी टाकायचं आणि पाणी टाकताना ओम शक्राय नमः, ओम शक्राय नमः, ओम शक्राय नमः असं 3 वेळा म्हणायचं, जेणेकरून ती जी सेवा आहे ना आपण केलेली त्याचं फळ आपल्यालाच मिळतं. जर ही गोष्ट नाही केली तर आपलं फळ इंद्र घेऊन जातो.
कळलं. म्हणून हे पद्धतीने जर तुम्ही उपासना करायला लागलात ना कुठल्याही देवाची, हो. तर तुम्हाला खूप चांगल्या रीतीने त्याचं फळ मिळेल. फळ मिळतं. मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही म्हटलात की नवरात्रीमध्ये तांत्रिक लोक सिद्धी हा. मिळवण्यासाठी करतात. तर सिद्धी मिळवण्यासाठी, सिद्धी म्हणजे नेमकं काय ते सांगा मला समजून, आणि सिद्धी कशी मिळवायची, का मिळवायची, आता त्याचा काय तुम्ही फायदा? सिद्धी आता बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल आपण, बऱ्याच ठिकाणी युट्यूबवर ऐकणार कर्णपिशाचिनी, हो. ही पण एक सिद्धी आहे. ही लवकर प्राप्त होते है ना. काय सिद्धी म्हणजे म्हणतात की सिद्धी म्हणजे काय करते, माझ्यासाठी काम करते. बर. मी म्हटलं की असं हे काम होऊ दे, ह्याचं हे होऊ दे, किंवा कर्णपिशाचिनी असल्यामुळे आता समजा मी तुमच्याशी बोलते, तुमचे काही प्रॉब्लेम्स आहेत, तर ते स्वतःच बोलून दाखवतात, तर ते त्यांच्या कानात सांगतात. बर. इतकं नॉलेज म्हणत ह्यांना कसं कळालं, हा. ती कर्णपिशाची त्यांना सगळं सपोर्ट करून सांगत असते. एकदम इझिली तुम्हाला सिद्ध पण होते. पण म्हणतात ना की सिद्ध जरी झाली तरी तुमच्याकडे खूप टाइम टिकून राहत नाही. ती हार्डली 3 ते 4 महिने तुमच्याकडे ती सिद्धी टिकून राहते. तुम्हाला पुन्हा पुन्हा ती सिद्धी प्राप्तीसाठी तुम्हाला सेवा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत राहायला लागतात. पण त्याचे साईड इफेक्ट पण खूप आहेत. जसे की समजा आता कर्णपिशाचिनी आहे, तर बऱ्याच वेळा ती सेन्स देते, एखाद्याला बुद्धी मनातून देते. मी मनाने विचार करते, अरे गणेशचं काय चाललंय. एखाद्या वेळेला का बऱ्याच वेळेला कानात आपले म्हणतात ना, कानात ऐकायला येतं आपल्याला, तर ते घाबरतो माणूस, व्यक्ती. म्हणजे सुरुवातीला जो करत असतो, अरे मला काहीतरी ऐकायला येते, भीती वाटते, साधना सोडून देतो. सोडून दिली की तिथेही त्रास होत असतो. आणि काही की ते आता अर्धवट आले ना, तो त्रास होणारच. म्हणून कर्णपिशाचिनी पण लोक आहेत जे सिद्ध करतात. ती खूप काम करते, बऱ्याच जणांकडे ती असते. पण आम्ही त्याला म्हटलं ना, जसं उच्च आणि नीच असतं प्रकार, त्याच्यात हिला नीचेतली सिद्धी म्हणतात. ती प्राप्त होऊ शकते, इझिली प्राप्त होऊ शकते ती सिद्धी. तुम्हाला मला असं विचारायचं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मदत करताना तुम्हाला काही त्रास होतो, साधकाला काही त्रास होत असतो त्याच्यामध्ये? हा, बऱ्याच वेळेला काय होतं की आम्ही साधक असताना, की आता समजा एखाद्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांची निगेटिव्हिटी असते, बाहेरची गोष्ट असते, ब्लॅक मॅजिक केलेलं असतं, किंवा वास्तूमध्ये काही दोष असतो. मी ॲज अ वास्तू कन्सल्टंट पण जेव्हा पॅरानॉर्मल एक्सपर्ट असल्यामुळे आम्ही जेव्हा जातो, त्याच्या घरात काही वाईट गोष्टी दिसतात, तर त्याचा सुद्धा आमच्यावर इफेक्ट होत असतो. असं काही एखादं एक्झाम्पल सांगू शकता मला तुम्ही की ज्याच्यामध्ये तुम्हाला? हा, एकदा म्हणजे वास्तू व्हिजिटचं पण तुम्हाला एक सांगते, आणि एक दुसरा पण एक सांगते मुद्दा. वास्तू व्हिजिटला मी एकदा गेली होती, तर त्या घरामध्ये काही गोष्टी आम्हाला जाणवल्या, आणि इतक्या स्ट्रॉंगली जाणवल्या ना, तर म्हणजे तुम्ही बोलत असे ना, मला बोलता येत नव्हतं लिटरली. तर त्यावेळेला हे इतकं चांगलं होतं की मी मा बगलामुखीची पण उपासक आहे, त्यामुळे आमच्या काही सिद्धी केलेल्या गोष्टी होत्या, मी त्या तिथे टाकल्या, आणि नंतर मग मला ते बोलता आलं. म्हणजे इतकं प्रकार होता. नंतर ते समजल्या सगळ्या गोष्टी, आणि मग त्याचा त्रास शेवटी मी घरी आल्यानंतर 8 दिवस मला चांगला ताप आणि पूर्ण झालेली होती, पण मी रिकवर झाले. पण म्हणतात ना की म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही वास्तूत जेव्हा जातो तेव्हा सुद्धा आम्हाला काही गोष्टींचा त्रास होतो. आणि दुसरी गोष्ट, काही लोक आमच्याकडे घरी नाही, म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये येतात वगैरे, किंवा कोणाचा प्रश्न असतो, कोणाचे प्रॉब्लेम्स असतात, तेव्हाही आम्हाला त्रास होत असतो. म्हणून आहे ना, आम्हाला ॲज अ प्रोटेक्शन एव्हरी डे जे काही म्हणजे मंत्रसिद्धी आहे, 4 ते 5 तास मला द्यावेच लागतात बाय डिफॉल्ट. तुम्ही रोज 4 ते 5 तास करावंच लागतं. 24 तासाचं संरक्षण मला पाहिजेच असतं. काय की कुठून काय गोष्टी येतात तर सांगत नाही. कधी कधी म्हणून आपल्या घरात पण बघा, थोडंसं कोणी असं वाटतं की अरे काय झालं, काय माहित, अचानक हा आला आणि भांडण करायला लागला, व्यवस्थित होता, आपण म्हणून अरे काहीतरी चालत आलं असेल मागे, पुढची लोक अरे ह्याच्यासोबत काहीतरी चालत आलं असेल मागून. मग त्या गोष्टी असतात. मग कधी कधी होतं असं. इव्हन हे पण होतं की बऱ्याच वेळेला आपल्याला सवय असते, चला म्हणून आपण म्हणतो चल रे चला चला बोलायची सवय असते, तर तेही खूपदा शब्द वापरायचा नसतो, कारण की तिथे अदृश्यातल्या गोष्टी असतात त्या सुद्धा आपल्यासोबत येतात. आपण म्हणून पटकन म्हणताय चला, आपण चला येतो, चला हा शब्द वापरला, चल. मग शक्यतो हे शब्द जे असतात हे पण थोडे कमी वापरा. पहिलं लोक म्हणायचे की चला नको म्हणायचं, म्हणतो मी येऊ का, मी येतो मी, हा चला म्हणतो ना, चला. आपण कडे म्हणतो पूर्वी, अजूनही गावामध्ये बोलतो आपण ना, जात असेल तर चला नाही म्हणायचं, चला नको म्हणून येतो म्हणून म्हणायचं. तर त्याच्या मागचं कारण त्यांना माहिती होतं की दृश्य गोष्टी ज्या असतात त्या आपल्या मागणं चालत येतात. मग त्याला वाटतं की त्याला बोलले चला म्हणून, हा चालला. मग ते घरी त्या पावलांनी आपण येतो ना, प्रॉब्लेम्स होतो. इथे मी तुम्हाला एक उपाय सांगते. घराच्या वास्तूला जो काही प्रॉब्लेम होतो, बऱ्याच वेळेला निगेटिव्हिटी दिसते, त्रास होतो, घरात भांडण होत आहेत, आजारावरती आजारा चालले आहे, कळत नाही की काय चाललंय, तर त्यावेळेला ना तुम्ही एक लिंबू घ्यायचा आहे. तो लिंबू तुमच्या शनिवारच्या दिवशी
असे तुम्हाला 11 शनिवार किंवा 7 शनिवार करायचा आहे. तर शनिवारच्या दिवशी तो लिंबू घ्यायचा, तो लिंबू तुमच्या घराभोवती आणि तोच लिंबू तुमच्या घरात जेवढी व्यक्ती आहेत त्यांच्यावरून तो फिरवायचा. नजर काढतो तसं काढून घ्यायचं. बाहेर यायचं, बाहेर आल्यावर दरवाजावरून पण 7 वेळा तो फिरवायचा आणि नंतर घराच्या बाहेरच तो कापून तुम्ही त्याला कुंकू लावू शकता. आयदर त्याला घराच्या आत आणून किंवा घराच्या बाहेर जागा असेल, जर सोसायटी अलाव असेल तर ते जाळून टाकायचं. जर बाहेर जाळता येत नसेल तर मग पाण्यामध्ये विसर्जन करायचं, पण तो कापून विसर्जन करायचं. मग त्याच्यामुळे काय जी काही निगेटिव्हिटी ना हळूहळू तुमच्या घरातनं ती निघायला सुरुवात होईल. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये तेवढे दिवस जी सेवा सुरू आहे तेवढा दिवस मिठाचा पोछा मारायचा. पाण्यामध्ये मीठ, तुरटी, हळद चिमूटभर, गोमूत्र है ना, हे घालून आणि लिंबू एक अर्धा तुम्ही पिळू शकता. हे घेऊन तुम्ही घरामध्ये पोछा तेवढे दिवस करा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवं लागेल की हळूहळू निगेटिव्हिटी कमी होत जाईल. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा कधी आपण घरामध्ये येतो तेव्हा आपण काय करणार, पहिलं तर पाय धुवायचं. पहिलं पूर्वी तसंच होतं, पाय धुवायचं आणि मगच घरात यायचं. आता तसं सोसायटी झाल्या, फ्लॅट झाल्यात, आता पाय कुठे धुणार है ना. मग त्यापेक्षा मी नेहमी सगळ्यांना सांगत असते, माझ्याकडे येणाऱ्यांना सुद्धा वास्तूसाठी पण जाते तेव्हाही सांगते, एक घरामध्ये एक स्प्रे बॉटल बनवून ठेवा ज्याच्यामध्ये गोमूत्र असेल, मीठ असेल, एक रोज वॉटर पण टाकून ठेवा जेणेकरून चांगला वास येईल है ना. ते साईडला करून ठेवा. कुठले गंगेचं पाणी तुम्ही गेलं असेल ते आणलं असेल ते त्याच्यात मिक्स करा आणि तो स्प्रे पहिला मारा आपल्या अंगावरती, पायावरती आणि मग घरात या. म्हणजे मी हे सांगत असते की जेणेकरून काय होतं, निगेटिव्हिटी आपल्या घरात आत शिरत नाही. मग हे करून बघा, ह्याच्याने तुम्हाला 3 महिन्यात तरी खूप चांगला इफेक्ट येईल. बरं, असं काही एक्झाम्पल तुम्ही मला सांगू शकता? तुमच्या एखादा क्लायंट आहे, एखादी व्यक्ती आहे ज्यांना तुम्ही कन्सल्ट केलेलं आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल घडलाय? आता ऍक्च्युली बघायला तर असं तर खूप आहेत, बऱ्याच जणांचे बदल आयुष्यात घडले आहेत. एक केस आली होती माझ्याकडे की तेव्हा ती खूप डिफिकल्ट होती. म्हणजे ते फायनान्शियली डिस्ट्रॉय झाले होते आणि सगळ्याच गोष्टीपासून म्हणतात ना, आरोग्य म्हणा, मानसिकदृष्ट्या म्हणा, फायनान्शियली म्हणा. पण त्यांची स्थिती अशी आली की ते तर की असं समजा की आम्ही डेथ बेडवरती आहोत है ना. मग त्यावेळेला अशी स्थिती आली होती, तेव्हा आम्ही काही उपायांनी, आमच्या काही गोष्टींनी, आमच्या काही साधनेनी आम्ही त्या व्यक्तीला त्याच्यातून बाहेर काढलं. आज ती व्यक्ती खूप छान आहे, व्यवस्थित आहे. म्हणतात ना, ती स्वामींची आणि आई भगवतीची कृपा आहे. ते आम्ही नाही केलं, ते त्यांनीच केलं. आज सगळं व्यवस्थित आहे. म्हणतात ना, डेथ बेड म्हणजे पूर्ण टोटली डेथ बेड. आता माझं आयुष्य संपलं किंवा मी आता माहीत नाही किती दिवसाचं व्यक्ती आहे. असं काही गोष्टी होत्या, बाहेरच्या गोष्टी होत्या, काही थोड्याशा, काही कधी कधी नाही बाहेरच्या गोष्टी येतात आणि प्लस ग्रहसुद्धा आपल्या कुंडलीतले मॅटर करत असतात. मग त्या सुद्धा आल्या होत्या, त्याच्यामुळे सुद्धा काही प्रॉब्लेम्स एक्स्ट्रा वाढले. मग त्याच्यातून त्यांना बाहेर काढलं. आज छान व्यवस्थित आहे. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला सल्ला देता त्यावेळेस त्याची कुंडली वगैरे पाहता? हो, आम्ही कुंडली पाहतो, कारण की त्यांचे ग्रह कुठले, महादशा कुठल्या आहेत, काय आहे, कशी परिस्थिती आहे. किंवा जेव्हा आम्ही कुंडली बघतो ना, तेव्हा बऱ्याच वेळा मी सांगत असते की मला कोणी प्रश्न विचारूच नका. तुमची कुंडली आम्ही बघतो आणि आम्हीच तुम्हाला सांगतो की काय प्रॉब्लेम्स आहेत, काय नाही है ना. मग हे आम्ही सांगत असतो. प्लस दुसरी गोष्ट, आता आपण मा कालीचं आपण घेतोच आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही जर ही मा कालीचा विचार केला तर तुम्ही ही शनी ग्रहावरती खूप प्रभाव करते. हो, तुम्ही सांगितलंच तसं सांगितलंच आहे. पण शनी ग्रहाला ज्याला जिथून त्रास असेल किंवा ज्याची राशी शनी ग्रहाची असेल त्यांनी महाकालीची उपासना करावी. नाही उपासना करता येत ना, काहीच करू नका. जवळ कुठेतरी महाकालीचं मंदिर असेल, कालभैरव असं, जिथे महाकाली आहे तिथे कालभैरव असतातच, तिकडे जायचं, शनिवारच्या दिवशी नमस्कार करायचा आणि निघून यायचं. इव्हन बाहेरची बाधा ज्याला वाटते की मला बाहेरची बाधा वाटते, काहीतरी केल्यासारखं वाटतं, अशा व्यक्तीने सुद्धा महाकालीच्या फक्त मंदिरात जायचं. ॲटलिस्ट शनिवारी तिथे जायचं. रोज जात आलं तर उत्तमच आहे. तिकडे मंदिरात जायचं, नमस्कार करायचा आणि निघून यायचा. तेही नाही जमलं तर महाकालीचे चतुर्थी, अष्टमी, अमावस्या आणि शनिवार हे चार दिवशी जेव्हा 4 वाराला आपण जातो. 2 तिथीला, 1 वार शनिवाराला है ना, आणि एक अमावस्या या तिथीला तुम्ही जर गेलात, महाकालीचं दर्शन जरी घेतलं ना तरी खूप झालं. तर तुम्ही म्हणतात ना, कालावर मात करते. काय माहित, मी आज खूप हॅपी आहे, मला नाही माहित उद्या काय येणार माझ्या लाईफमध्ये. आणि त्याच्यासोबत तुमचं कालभैरवाचं सुद्धा दर्शन होतं. बरोबर, कालभैरव सुद्धा काळावर मात करणारी देवता आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की माझा काळ खूप चुकीचा आहे, मला काहीच कळत नाहीये, तुम्ही कालभैरवाच्या मंदिरात जायला सुरुवात करा. महाकाली असतेच तिकडे, महाकालीचं दर्शन घ्या, कालभैरवाचं दर्शन घ्या. काहीच करू नका, कुठलेच उपाय, कुठले तोडगा, कोणाला काहीच जमत नाही ना, एवढं तरी तुम्ही 3 महिने करून बघा, त्याचा तुम्हाला 100% रिझल्ट येईल.
सो गरजेचं नाहीये की माझ्या आयुष्यामध्ये प्रश्न असतील तरच मला गेलं तंत्र पाहिजे, मंत्र यंत्र करायलाच पाहिजे असं करायलाच नाहीये. पाहिजे असं नाही. आई मी शरण आलोय, मला नाही माहित काय चाललंय माझ्या आयुष्यात, माझ्याकडे नाही पैसे आहेत, मला काही कळत काही नाहीये, कळत मला नाहीये. सुचत नाहीये, हो. मला योग्य मार्गदर्शक देणारा सुद्धा सापडत नाहीये, किंवा सापडत असेल तरी पैसे नाहीयेत. हम्म. मी काय करू? फक्त त्या महाकालीच्या मंदिरात जा, कालभैरवा नमस्कार करा आणि निघून या. 11 किंवा 21 लिंबूची माळ अर्पण करा आईला, ओके, ते करू शकता. बरोबर. मला एक प्रश्न विचारायचा आहे की आपली जी पिढी आहे, जनरेशन जी आहे, ती देवालावरती या गोष्टींवरती विश्वास ठेवते, परंतु आजकाल जेनझीज जे आहेत हे या गोष्टीकडे नाही पाहत किंवा त्यांना हे समजतही नाही, कोणी सांगणारे नसतं, खूप निगेटिव्हली या गोष्टीला पाहतात. तर त्या एखाद्या फॅमिलीमध्ये जर एखादा मुलगा असेल जो ऐकत नाहीये, याच्यावरती विश्वास नाही, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तुमच्याकडे काही पॅरेंट्स वगैरे येतात का असे? आता काय झालं माहिती का, आता हे जनरेशन तुम्ही बघाल ना, तर कधी कधी आम्हाला सुद्धा भीती वाटते की हे जे जनरेशन मधली मुलं आहेत ना, माहित नाही पुढच्या पिढीचं काय करतील. म्हणजे कळतच नाही. तुम्ही लग्न टिकत नाहीत. प्रेमविवाह केलाय ना तुम्ही, मग का नाही टिकलं? है ना, तुम्ही तुमच्या मर्जीने एज्युकेशन करता, सगळ्या काही गोष्टी करता, मग तुम्ही पुढे सक्सेस का नाही? बरोबर. हल्लीची पहिला असं नव्हतं. पहिल्याचे आई वडील बोलायचे डॉक्टर बनायचं तर डॉक्टर बनायचं, हो, तुम्हाला इंजिनिअरिंग करायची तर करायची. पण आता बरोबर. तसं नाहीये. बरोबर आहे. आता असं आहे की मला डॉक्टर बनायचं तर आई वडील करतातच हो. ना. झेनजी जनरेशन मध्ये तुम्ही आता बघाल ना की इतकं उलटापालट चालली आहे ना, की असं वाटायला लागलं की आता हे कुठे जाईल आणि कुठे जाऊन थांबेल, इतकं म्हणतात ना भयंकर परिस्थिती खरं तर. आणि या जनरेशनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आता सध्या सगळ्या ठिकाणी तुम्ही खूप चुकीच्या गोष्टी घडत आहेत. स्त्रिया म्हणा, काही अत्याचार म्हणा, किंवा लग्न लव्ह मॅरेज करा किंवा काही करा, आपण खूप ऐकतो. ड्रम मध्ये टाकलाय, मारून टाकलंय, म्हणतात मर्डर केलाय, पीसेस करून तुम्ही ह्याच्यात म्हणतात ना फ्रीज मध्ये टाकलंय, तुम्ही आपला धर्म सोडून आपण दुसऱ्या धर्मात जातोय. हे सर्रास होतंय. आपल्याला इतक्या इझिली आपण लगेच कसं त्यांना कन्व्हिन्स होतो. करेक्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हल्ली स्त्रीतत्वाबद्दल बोलावं. काही मुली आहेत आपल्या, सगळ्याच मुलींबद्दल नाही बोलत, त्या मुलींचं असं झालंय की मला प्रेम आईवडिलांपेक्षा ती व्यक्ती समोरची जास्त देते. तर मला म्हणायचं, प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक आईला ह्या दशमहाविद्यांपैकी ज्या कुठल्या देव किंवा नाहीच जमत आहे, तर आई भगवतीची उपासना करणं खूप गरजेचं आहे. ती शक्ती पाहिजे. पूर्वी बघा आपण म्हणतो की डोक्याला टिकली होतं, कुंकू होतं. कुंकू म्हणजे आपलं रक्षण करणं, हातात बांगड्या असायच्या, हल्ली नसतात. बरोबर. आणि काचेच असायच्या. त्याच्या मागची काही कारणं आहेत. आता सगळं आपण सोडून दिले है ना, कारण का निगेटिव्हिटी एवढी वाढलेली आहे. हल्ली सर्रास मुलांना युट्यूबवरती बऱ्याच गोष्टी दिसत आहेत, चुकीच्या गोष्टी दिसत आहेत. मुलांकडे फोन आलेत कोरोनापासून, त्याच्यामुळे चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी शिकतात मुलं, आणि इतक्या झपाट्याने शिकतात. त्याच्यामुळे ह्या जनरेशनवरती हा इफेक्ट झालेला आहे. माझ्याकडे बरेचसे पॅरेंट्स आले होते, त्यांना त्यावेळेला असं झालेलं की त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळे आलेत. त्यांनी इझिली शिक्षण पाहिजे, खूप बल्क अमाऊंटमध्ये सॅलरी पाहिजे, मोठा बिझनेस काढायचा आहे, ते शक्य नाही. त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, पेशन्स घ्यावे लागतात, सगळं काही करावं लागतं. हे हल्लीच्या जनरेशनला जमत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही हे पचवता येत नाही. आई वडील बोलले की नाही देणार तर राग येतोय. आता बघा ना, 10वीत मार्क मिळाले, जे मनापासून काही मिळाले नाहीत, माझ्यापेक्षा त्याला जास्त चांगलं मिळालं तरी सुसाईड आपण ऐकतोय. इतकी वाईट आणि भयंकर परिस्थिती ह्या जनरेशनमध्ये सुरू आहे. बरोबर. आता मध्ये मी एक न्यूज ऐकली होती, एका मुलीने वरून खाडीमध्ये उडी मारली का, तर त्याच्या बॉयफ्रेंडने तिला ब्लॉक केलं म्हणून. आपल्या कोळी बांधवांनी तिला वाचवलं है ना. ही माहिती बऱ्याच लोकांनी ऐकली पण असेल. पण सांगायचं तात्पर्य फक्त त्या व्यक्तीने ब्लॉक, म्हणजे काय झालं ना, आपला जो सोल आहे ना, आपली जी मानसिक ऊर्जा आहे ना, ती आपण खूप कमकुवत केली, डिपेंडेंट झालोय. याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती उपाय आपण हे करतो, वर्कशॉप करतो मुलांसाठी. पॅरेंट्ससाठी वेगळे असतात, मुलांसाठी वेगळे असतात. त्यांनी त्यांची आंतरिक ऊर्जा कशी करावी साधन येतो. मग त्याच्याबद्दल आपण त्यांना वर्कशॉप घेऊन त्यांना प्रॉपर वेनी गायडन्स करून, इवन ज्या मुलांना सुसाईड थॉट्स पण येतात त्यांनाही आपण ह्या सगळ्या गोष्टीतून गायडन्स करून त्यांचं मन स्ट्रॉंग करून त्यांना चांगल्या लेवलला आणलेलं आहे. आजपर्यंत असंही झालेलं आहे. त्याच्यामुळे मी नेहमी सांगते की मुलांनी लगेच मागितलं की आपण लगेच देतो, तसं नाही करायला पाहिजे. नाही हे पचवता आलं पाहिजे. बरोबर. आणि ही दशमहाविद्या ही अशा, काय की बघा ना तुम्ही, ही दशमहाविद्या आधी होती, कृष्ण काळात होती, राम काळात होती है ना, तेव्हाही होती.
मग तेव्हा ती गुपित होती, खूप काळापर्यंत ती गुपित होती, तेव्हा त्याची गरज नव्हती. मग बरोबर. आता हल्ली युट्यूबवर इथे तिथे ह्या सगळ्या गोष्टीचा प्रसार का चाललाय? कारण की आत्ता नीड आहे, हे गरज युद्ध आहे. सगळीकडे सुरू आहे. आता जागेला ठिकाणी कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेम होतो, कुठेतरी जन्म घेतला, कुठेतरी मृत्यू झाला, कुठेतरी हो, ऍक्सिडेंट झाला, कुठेतरी हो. बलात्कार झाला, कुठेतरी हे झालं, म्हणजे नको नको त्या गोष्टी झाल्यात, कुठेतरी मर्डर होतोय. बरोबर. आता बकरी ईदला आपण ऐकलं, हो. एका मुलाला 7 जणांनी का 6 जणांनी कापून हो, टाकलं, कापून मारलं. स्वतःचाच मित्र. म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती. आपण कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. बरोबर. याच्यासाठी तुम्ही साधना या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे, हम्म. जेणेकरून आपण स्ट्रॉंग होतो. आपल्या भोवती एक कवच निर्माण करायचंय. मग ते कुठल्याही देवाचं करा. मी सांगत नाही की आई भगवतीचंच करा, गणपतीचं करा, शंकराचं करा, कालभैरवाचं करा, आई भगवतीचं करा, कोणाचं करा, पण आपल्या भोवती हे कवच असणं गरजेचं असलं आहे. पाहिजे. पूर्वी बघा ना तुम्ही, आपल्याला 7 वाजता ते शुभम करोती व्हायचं, सकाळी हात जोडून मुलं उभी राहायची, मंत्रसूत्र आई वडिलांपासून सगळं तुळशीला दिवा लावून प्रदक्षिणा असायची, बरोबर. मंदिरात संध्याकाळी जाऊन यायची, सकाळी बरोबर. जाऊन यायचे. आता ती आपण जातो का? नाही होत ते. त्या गोष्टी तेव्हा होत्या म्हणून स्थिरता होती. हो. आज आपल्याकडे सगळे, आज करोडोंची जायदाद आहे पण स्थिरता नाहीये. मग ह्याच्यासाठी आपल्याला कुठेतरी पाऊल उचलून ह्याच्यामध्ये आणून मुलांना थोडंसं बरोबर म्हणतात ना, जागेवर आणणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली पुढची पिढी खूप चांगली निघेल. बरोबर. मला आता एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. मला सांगा की आज एखादा व्यक्ती आपली पॉडकास्ट पाहून त्याला वाटतं की साधना करावी, दर्शन महाविद्यामध्ये महाकालीची साधना करावी, त्यांनी ती सुरुवात कशी केली पाहिजे, स्टार्ट त्याची कशापासून असावी आणि स्टेप्स काय असावेत पुढे? ठीक आहे. आता पहिला तर त्यांनी, जसं मी म्हणाले ना, पहिला गणपतीची पूजा करायला सुरुवात करा, गणपतीच्या मंत्राचं चॅन्टिंग करायला सुरुवात करा. एक 3 महिने जाऊ द्यात. 3 महिने गेल्यानंतर हा वर्षभराचा तुम्ही हवं तर हे पॅक roadmap, तसंच हां. समजा. 3 महिने तुम्ही गणपतीची आराधना करा. हो. त्याच्यानंतर 3 महिने तुम्ही शंकर भगवान, जसं रुद्र गायत्री मंत्र सांगितला, हो. त्या मंत्राचा जप करायला सुरुवात करा. सो पहिले 3 महिने फक्त गणपतीची करायची, त्यानंतरची फक्त हां. काही लोकांना 15 दिवसात पण ते समजून जाईल, बरं. पण 3 महिने कराच, 90 डेज, 90 दिवस ती उपासना करा. नंतर शंकराच्या मंत्राचा उपासना करा, रुद्र गायत्री मंत्र. नंतर 3 महिने कालभैरवाच्या मंत्राची उपासना करा आणि नंतर देवीची उपासना करायला स्टार्ट करा. बर. मग ती जेव्हा उपासना कराल तर हे मंत्र पण एक माळ करायची सोबत. म्हणजे गणपतीचे केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण महादेवाची करणार आहोत त्यावेळेस गणपतीची करायची प्लस महादेवाची करायची. एक माळ गणपतीची आणि बाकीची तुमची जे काही तुम्ही असेल तो ती हा. एक माळ. 3 महिने 1 माळ गणपतीची, बर. सोपी उपाय सांगते. नंतर 3 महिन्यानंतर 1 माळ गणपतीची आणि शंकर भगवानांची माळ. हो. नंतर तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये 1 गणपतीची, 1 शंकराची आणि 1 कालभैरवाची. आणि चौथ्या आपल्या ह्याच्यामध्ये 1 गणपतीची, शंकराची, कालभैरवाची आणि आई भगवतीची, ज्या कुठल्या दशमहाविद्येची तुम्हाला करायची त्या देवीचा तुम्ही मंत्र जाप करायला सुरुवात करा. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण ही उपासना करतो तेव्हा नॉनव्हेज खाऊ नये. त्याच्यामुळे जे हे करत असाल तर खूप विचार करून करा. नॉनव्हेज नाही खायचं. मग दर्शन महाविद्याची उपासना, नॉनव्हेज ड्रिंक करत असेल ते पण नाही करायचं. हां. मग हे रोज करायचे उपाय आहे हे करायला. आणि दुसरी गोष्ट आम्ही असंही सांगत असतो बरेच, जेव्हा तुम्ही हे उपाय करत असता, म्हणजे हे जे मंत्र चॅन्टिंग करत असता, तेव्हा काही घरचं पाणी सुद्धा पित नाही. पण ठीक आहे, ते साधनानंतर आहे, पण तरी सुद्धा शक्यतो जितकं अवॉइड करता येईल तितकं चांगलं आहे. आजकाल बघा ना, तुम्हाला कोणी घरात प्रसाद ये रे जेवायला ये, प्रसाद लिहा, कोणाच्या घरात सोयर असतं, कोणाच्या घरात सुतक असतं. आपण तो मंत्र चॅन्ट करतोय, त्याला सोयर सुतक नाही झालं, आपण विचारणार नाही तुमच्या सोयर सुतक आहे का. म्हणून आम्ही जेव्हा सांगतो वर्षभराचं, जेव्हा तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनसाठी आम्ही जेव्हा सांगतो ह्या गोष्टी, तेव्हा ह्या गोष्टी त्याला आम्ही नियम सांगतो. नॉनव्हेज, दारू, ड्रिंक, बाहेरचं परांना घ्यायचं नाही. बरोबर. आणि हळूहळू करायला सुरुवात करा. ते वर्षभरात खूप लवकर माहीत पडतं, पण वर्षभरामध्ये त्यांचं आयुष्य टोटली बदललेलं असतं. खूप छान रिझल्ट येतो. काहीच कळलं नाही ना, ते एवढं तरी करावं, खूप छान रिझल्ट येतो. ग्रेट. मॅम, मला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स तुम्हाला विचारायचे आहेत. मला पहिल्यांदा सांगा की दर्शन महाविद्या साधना कोणीही करू शकतं की फक्त योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच ते करायला पाहिजे? शक्यतो योग्य गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करायला पाहिजे. बर. तांत्रिक विद्या मुळात कशी आहे? ती इतरांचे नुकसान करणारी आहे की स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी आहे? स्वतःच्या आणि जगाच्या कल्याणासाठी, परंतु लोक यूज चुकीच्या करतात, मार्गाने पण यूज करतात. बर. तांत्रिक पूजेमध्ये बळी प्रथे अंतर्गत काय चालतं? केवळ सात्विक बळी, कापणच फक्त बळी म्हणतात की प्राण्यांचाही बळी आवश्यक असतो? नाही, तुम्ही सात्विक बळी पण देऊ शकता, जसं कोहळा वगैरे आहे तसं. बरं. सोशल मीडियावरील तंत्रमंत्रांचे अर्धवट व्हिडिओ पाहून साधना करणं सुरक्षित आहे का? अजिबात नाही. त्याचा निगेटिव्ह काही इम्पॅक्ट होऊ शकतो? खूप इम्पॅक्ट होऊ शकतो, खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बरं. महाकालीची पूजा घरामध्ये मूर्ती ठेवून रोजच्या देवासारखी, देवपूजेसारखी करता येऊ शकते? नाही.
नाही करायची नाही, तशी. मूर्ती ठेवून तुम्ही नाहीच करू शकत. जिथे मूर्ती आली मोठी, नॉर्मलीच पण मूर्ती आपण 3 इंचाखाली ठेवतो घरामध्ये, हम्म. आणि एवढी मोठी मूर्ती तुम्ही ठेवला आणि त्याची महाकालीची मूर्ती ठेवता तर ते टोटली वेगळं झालं. बरोबर. भारतामध्ये तंत्रविद्येचे आणि देवी साधनेचे सर्वात मोठं जागरूक स्थान कोणतं मानलं जातं? आसामचं कामाख्या मंदिराबद्दल आपण बोललोच आहे, त्यासोबत अजून एक आहे वाराणसीचं महास्मशान. कामाख्या मोठं मानलं जातं. दर्शन महाविद्यामध्ये भौतिक सुख म्हणजे पैसा किंवा इतर भौतिक सुख हे मिळवणं पॉसिबल आहे? खूप पॉसिबल आहे, खूप चमत्कार होतं. ओके, ग्रेट. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही आज मला टाइम दिला, बोल मराठीला टाइम दिला. आपण आपल्या सिरीजमध्ये वेगवेगळ्या देवींबद्दल आपण बोलणार आहोत, दर्शन महाविद्येबद्दल बोलणार आहोत. आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण आज महाकालीबद्दल बोललेलो आहोत. मी प्रेक्षकांना ही विनंती करेल की जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे यासारखे अजून 9 पॉडकास्ट येणार आहेत. आपण 9 वेगवेगळ्या देवींबद्दल बोलणार आहोत. प्लस तुम्हाला जर मॅडमबद्दल अजून डिटेल्स हवे असतील, त्यांच्या इंस्टाग्राम हँडल, त्यांचं यूट्यूब चॅनल, त्यांचे जे काही डिटेल्स असतील ना, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्हाला जर एका सल्ल्याची गरज वाटत असेल तर मॅडमला कॉन्टॅक्ट करा. ते आणि त्यांची टीम तुम्हाला डेफिनेटली मदत करतील. मॅम, थँक्यू सो मच. धन्यवाद. आणि बोल मराठीने मला इथे बोलवलं त्याच्याबद्दल मी त्याची खूप 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 आभारी आहे. थँक्यू सो मच.